तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आज डेमो लेक्चर आहे बघा, कंबाईन एक्झामसाठी, राज्यसेवा आणि कंबाईन दोन्ही पण यासाठी. तर इतिहास या विषयाची ओळख करून घेताना इतिहासाला पूर्व परीक्षेमध्ये 10 मार्काचं वेटेज आहे बघा, आणि मुख्य परीक्षेमध्ये पण 10 मार्काचे प्रश्न आता येतात. तर सिलेबस जो दिला आहे ना, तो सिलेबस आपण पहिल्यांदा डिकोड करू. ठीक आहे, सिलेबस बघा. आता पूर्व परीक्षा तुमची 100 मार्काची, तर त्यामध्ये 10 मार्काला काय येते तुम्हाला, इतिहास. ठीक आहे, तर पूर्वमध्ये फक्त बघा काय दिले, आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, एवढंच वाक्य. काय तर आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, मॉडर्न इंडिया. स्पेशल मेन्शन काय, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. बरोबर. आता विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास दिल्यानंतर तुम्ही जेव्हा क्वेश्चन पेपरचं जर नीट अनालिसिस केलं तर तुम्हाला इथं समजून जाईल. आपण क्वेश्चन पेपर बघणारच आहे, हे झाल्यानंतर सिलेबस डिकोड करताना नंतर आपण क्वेश्चन पेपर जेव्हा बघू तेव्हा तुमच्या लक्षात येईल एक गोष्ट, किंवा हे जी विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास आहे ना, बऱ्यापैकी म्हणजे तुम्हाला क्रांतिकारी चळवळी जरी विचारल्या तरी आपण भारताचा इतिहास बघताना जास्त करून वरती HRA वगैरे गोष्टी बघितल्या असेल, पण हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन वगैरे, भगतसिंग वगैरे यांचे जे, पण त्यामध्ये देखील महाराष्ट्रीय व्यक्तीचे योगदान म्हणजे तुम्हाला गणेश विष्णू पिंगळे, ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला शिवराम हरी राजगुरू यांच्यावर म्हणजे स्पेशल मेन्शन असलेलं दिसून येईल तुम्हाला. ठीक आहे, तर बघूया बघा आपण सिलेबस. आता महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास कसा इतिहास बर, सामाजिक, आर्थिक जागरूकता. इतिहास जेव्हा बघत असतो ना आपण, पर्टिक्युलरली पोरांना सवय असते बघा कायम राजकीय इतिहासात जायची. राजकीय इतिहास बघायची सवय असते बघा. म्हणजे इतिहास म्हणलं की सुरुवातीला डायरेक्ट 1857, मग 1857 झालं की सामाजिक राजकीय जागरूकता झाली की त्याच्यानंतर काय शैक्षणिक जागरूकता, आणि त्यानंतर मुलं काय करतात, डायरेक्ट नेमस्तांचा कालखंड म्हणजे मवाळवादी, त्यानंतर जहालवादी कालखंड, रिव्होल्युशनरी, गांधीयुग. हे पण हे फक्त राजकीय नाही, म्हणजे तुम्हाला तर इथं म्हणजे कंबाईन मध्ये खास करून तुम्हाला राजकीय शब्द कुठं दिसणार नाही जवळ. म्हणजे सुरुवातीला शब्द काय आहेत बघा तुम्ही, सामाजिक. आणि सामाजिक जो विषय आहे ना, या सामाजिक जागरूकतेवरच तुम्हाला सगळ्यात जास्त प्रश्न आहे. आपण क्वेश्चन पेपरचे अनालिसिस बघणार तेव्हा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअरली समजतील. आणि आर्थिक जागरूकता काय, आर्थिक जागरूकता. आता आर्थिक जागरूकतेमध्ये पण एक पोरांना प्रॉब्लेम असतो. आर्थिक जागरूकता म्हणलं की पोर ते दादाभाई नौरोजी, दीनशाह वाच्या आणि रमेशचंद्र दत्त यांच्या पलीकडं जातच नाहीत. प्रश्न तुम्हाला कशावर येतात, भास्करराव तरखडकर, अरे लक्ष, RC दत्त, RP दत्त पण आहेत बघा. या सगळ्या गोष्टीत आपण ते सगळा करूच त्याचा. ठीक आहे, पर्टिक्युलरली सगळ्या गोष्टी बघतात. त्यानंतर 1800 हे सगळी जागरूकता झाली. तर महत्वाच्या व्यक्तींचे कार्य. आता महत्वाच्या व्यक्ती म्हणजे कोण येऊ शकतं बरं सांगा, कोणी येऊ शकतंय महत्वाच्या व्यक्तींमध्ये. ठीक आहे, आता महत्वाच्या व्यक्तींचे कार्य जर बघितलं, महत्वाच्या व्यक्ती, ठीक आहे, मग आता ते पण राजकीय क्षेत्रातले पण असू शकतात. ठीक आहे, राजकीय जागृती कोणी म्हणजे घडवून आणल्या सुरुवातीला, म्हणजे पार बॉम्बे असोसिएशन पासून नंतर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, हे सगळं महाराष्ट्रातलं झालं. बंगाल प्रांतामध्ये पण आहे ना, बंगाल प्रांतामध्येच पहिली जागरूकता का बरं झाली सांगता येईल का? बंगाल प्रांतामध्ये जागरूकता का झाली पहिल्यांदा? बरोबर का? तुम्हाला तुम्ही आता सुरुवात आपण जेव्हा मॉडर्न इंडियाची करतो तेव्हा आपण कुठून करतो? अरायवल ऑफ युरोपियन्स भारतात
परकीयांचे आगमन झाले, बरोबर. पोर्तुगीज वेअर द फर्स्ट, बरोबर ना, पोर्तुगीज आले होते पहिल्यांदा. त्याच्यानंतर वगैरे फ्रेंच वगैरे तुम्ही बघितलं. आणि डचचा म्हणजे फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी होती. फ्रेंचांनी जी काय भारताच्या तिजोरीची चावी कुठं शोधायचा प्रयत्न केला, पॉंडिचेरीमध्ये. ती चावी कुठं होती असं म्हणलं जातं, कलकत्त्याला. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी किंवा ब्रिटिशांचंच राज का झालं निर्माण, बाकीचे पण होते ना, त्यांचं का नाही झालं, तर बंगाल हा सुपीक प्रांत होता. आजचा वेस्ट बेंगॉलवर जाऊ नका तुम्ही. आजचा वेस्ट बेंगॉल, ओरिसा, बांगलादेश हे सगळे एक होतं त्यावेळेस. बंगालची फाळणी बघायची नंतर आपल्याला 1905ला. तो एक लय मोठा ड्रायव्हिंग फॅक्टर होता क्रांतिकारी चळवळी सुरू व्हायला, बरोबर. त्याच काळात तुम्हाला दिसून येतात सगळ्या. तर ठीक आहे, ते राजकीय असेल, मग सामाजिक जागरूकता बघायच्यात ना आपल्याला. सामाजिक, ब्राह्मण समाज, इकडे कोणता, प्रार्थना समाज. आता तो समाज सुधारकांचं लेक्चर आहे बघा माझं एक चॅनलवर, तुम्ही बघू शकता. आपलं डेमो लेक्चर आहे, आपण ह्यात घेणारच आहे. त्यात मी तुम्हाला म्हणजे सगळ्या गोष्टी एकदम ट्रिकमध्ये पण देतो बघा. आता दादोबा पांडुरंग तरखडकरांचं लेक्चर आहे बघा ते. तर मी ट्रिक देतो. ते साधारण माणूस आहे, त्याला ज्ञान प्राप्त होतं आणि मग त्याला काय परमहंसासारखी अवस्था येते आणि त्यातूनच कशात जन्म झाला पुढे, तर प्रार्थना समाज. मानव म्हणजे काय, मानव धर्म सभा. ज्ञान म्हणजे ज्ञानप्रसारक सभा. परमहंस म्हणजे परमहंस सभा. आणि पुढे कशात जन्म झाला, प्रार्थना समाज. अशा गोष्टीमध्ये आपण या सगळ्या गोष्टी बघणार आहे बघा. आणि भरपूर अजून त्यानंतर ब्राह्मणेतर चळवळ आहे. नंतर बाकीच्या पण म्हणजे आर्य समाज पण आहे बघा. आर्य समाज महत्वाचा आहे का, महत्वाचं आहे बरं. आर्य समाजाची स्थापना सांगता येईल का, संस्थापक कोण आहे? स्वामी दयानंद सरस्वती. सेकंड सेंटनरी बघा, दुसरी जन्मशताब्दी. म्हणजे आज माहीत मी विचारतो तुम्हाला, एक फक्त इंट्रो आहे, डेमो लेक्चर आहे, ठीक आहे. इंट्रो तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो बाबा आपल्याला करायचं काय काय, ठीक आहे. हे राजकीय झालं, सामाजिक झालं, धार्मिक सुधारणामध्ये पण आहे बघा. सत्यशोधक समाज, सत्यशोधक विवाह तुम्ही बघितले, महात्मा फुलेंचं कार्य सगळ्यांना माहीत असते बघा. धार्मिक सुधारणा आता हिंदू धर्मात जशा आहेत तशा मुस्लिम धर्मामध्ये पण आहेत पहा. देवबंदी चळवळ, अहमदिया मुवमेंट, सगळ्या गोष्टी बघायच्यात आपल्याला, ठीक आहे. सगळं डिकोड करतोय आपण सगळ्या गोष्टी. म्हणजे काय आहे, कारण सिलेबसमध्ये आता तुम्हाला पूर्वचा सुरुवातीलाच तुम्हाला दाखवलं. पूर्व परीक्षेमध्ये काय दिले, आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. काय करायचं पोरांना, म्हणून ही डिकोड करतोय आपण, ठीक आहे. आता महाराष्ट्राचा इतिहास, सामाजिक आणि आर्थिक जागरूकता, ठीक आहे. आर्थिक जागरूकता, आता आर्थिक जागरूकता असा का शब्द वापरलाय, जागरूकता असा. तर काय झालेलं आहे, युरोपियन्स आलेले आहेत, फ्रेंच आणि इंग्रजांचं युद्ध झालेलं आहे. अल्टिमेटली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा विन झालेला आहे तिथं, बरोबर. आणि सत्ता स्थापन केलेली. आणि त्यानंतर तुम्हाला माहिती आहे, सुरुवातीला पहिला रॉबर्ट क्लाइव्ह वगैरे, नंतर त्याच्यानंतर गव्हर्नर जनरल कोण होता, लॉर्ड हेस्टिंग्स, बरोबर, वॉरेन हेस्टिंग्स. वॉरेन हेस्टिंग्सने सुरू केले कॉर्नवॉलिस, नंतर सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्या, ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण बघायच्याच आहेत, म्हणजे पुढे जाऊन या सगळ्या गोष्टी आपण बघणारच आहेत. तर त्यानंतर टॅक्सेशन पॉलिसीज ब्रिटिशांनी कशा केल्या, कसा भारताचा एक व्यापार करणारा देश असलेला आपला देश हा कसा काय झालेला आहे, शेतीप्रधान झाला. शेतीप्रधान देश नव्हता आपला, आता जे म्हणतो कृषीप्रधान देश, कृषीप्रधान देश. कृषीप्रधान देश नव्हता बघा सुरुवातीपासून, ठीक आहे. तर त्याला कृषीप्रधान केलं गेले, बरोबर. मग ते कसं केलं गेलं, मग काय टॅक्सेशन पॉलिसीज. त्यानंतर जमीन महसूल होता, तो सर्वात महत्वाचा. आता सारखे उद्योगधंदे वगैरे तर तेव्हा काय असायचं, काय प्रश्न नाही. मग जमीन महसूल हा सर्वात महत्वाचा फॅक्टर होता बघा. मग त्या जमीन महसूलमध्ये आपल्याला काय बघायचं, महालवारी सिस्टीम, रयतवारी सिस्टीम, कायमधारा, परमनंट सेटलमेंट, ठीक आहे. या सगळ्या गोष्टी बघायच्या. आणि मग त्यातून काय केलं की जे आपले हँडीक्राफ्ट्स आपण ज्याला म्हणतो, पारंपरिक जे उद्योगधंदे आहेत, हे सगळे देशोधडीला लावले बघा ब्रिटिशांनी. आणि त्यातून नंतर सुरुवातीचं जे नियम असतं, आपण जे म्हणतो मवळवादी जे आपण म्हणतो, त्यांचं काय कार्यक्रम म्हणजे काय होतं, हे सगळं PPP माहिती आहे तुम्हाला, प्रोटेस्ट, प्रेयर आणि पेटिशन. प्रोटेस्ट, प्रेयर आणि पेटिशन म्हणजे सुरुवातीला इंग्रज राजवटीचं जे काय स्वरूप आहे ते समजलं नाही, सुरुवातीला समजलं नाही. त्यामुळे काय वाटलं की रेल्वे आणतायत, चांगली गोष्ट आहे. रेल्वे आपल्यासाठी आणली होती का, कच्चा माल माहिती आहे तुम्हाला सगळे, 1853ला आणली वगैरे, ठीक आहे, सगळ्या गोष्टी.
तर त्यानंतर काय व्हायला लागलं की बाबा दादाबाई नौरोजी, द ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया, भीष्म पितामह म्हणतो आपण त्यांना मराठीत, ठीक आहे. त्यांनी काय लिहिलं, कोणत्या ग्रंथाचं नाव, पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल. अनब्रिटिश रूल म्हणजे ब्रिटिश, अनब्रिटिश का म्हणलंय बरं, अनब्रिटिश रूल म्हणजे काय, ब्रिटिशांसारखं वागत नाही तुम्ही. कारण त्यांना वाटत होतं ब्रिटिश म्हणजे जे लंडनमध्ये तुम्ही सगळे शहर उभारले, ज्या सुविधा केल्या त्या इथं पण करायला पाहिजे होत्या, पण केल्या का नाही. आर्थिक पिळवणूक केली आणि मग काय झाले तर आर्थिक जागरूकता. पण तुम्हाला इथं लक्षात विशेष करून काय घ्यायचं माहिती आहे का, तुम्हाला या सगळ्या गोष्टी युट्यूबला पण अवेलेबल आहेत. पण मी तुम्हाला पहिलं वाक्य काय सांगितलं, आर्थिक जागरूकता म्हणजे दादाभाई नौरोजी आणि रमेशचंद्र दत्त आणि दिनशॉ वाच्या नव्हे, याच्या पलीकडे सुद्धा आर्थिक जागरूकता भरपूर आहे आणि प्रश्न त्याच्यावरच येतात. हे माहीत झालंय, हे इंट्रोमध्ये मी सांगितलं तुम्हाला, पॉवर्टी आणि अनब्रिटिश रूल, त्याच्यावर प्रश्न येणारच नाही तुम्हाला. प्रश्न ॲडव्हान्स लेवलला आहेत, काय ते बघू आपण. 2023चे प्रीचा आणि मेन्सचा दोन्ही क्वेश्चन पेपर आपण बघणार आहे, त्या डिकोड करणार आहे, तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्या लक्षात येतील. वृत्तपत्रे केवढं दिले बघा, हे वृत्तपत्रे है ना, वृत्तपत्रे सिलेबसमध्ये. आता तुम्ही जर बघितलं तर आपण कोणत्या फॉर्मॅटने पुढे जातो बघा. आता समाज, महत्वाच्या व्यक्तींचे कार्य, मग समाज सुधारक बघतो ना आपण, राजकीय पण बघतो, आर्थिक पण बघतो, समाज सुधारक. आता समाज सुधारक बघताना ना, आता आपण लहुजींपासून सुरुवात करतो बघा. लहुजी वाचतात साळवे, का बरं लहुजींपासून सुरू करतो, राईट, काय आद्य क्रांतिकारक, क्रांतिकारकांचे गुरु. हिस्ट्री, हिस्ट्री डेफिनेशन सांगता येईल कोणाला, हिस्ट्री, व्हॉट इज मीन बाय हिस्ट्री. हिस्ट्री म्हणजे काय आपल्या लेमन भाषेत, हिस्ट्री इज द स्टडी अँड अनालिसिस ऑफ पास्ट इव्हेंट्स इन अ क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. लास्टचा शब्द महत्वाचा आहे, आप क्रोनॉलॉजी समजिए, क्रोनॉलॉजिकल ऑर्डर म्हणून लहुजी पहिल्यांदा हे देखील. मग आता लहुजी जेव्हा आपण बघतो ना, एक ब्रीफ आयडिया देतो तुम्हाला. यानंतर लहुजी साळवे यांची जी पुतणी होती मुक्ता साळवे, प्रश्न आलेला आहे बरं, PYQ होता, काय मुक्ता साळवे. काय लिहून घेऊ नका तुम्ही, काय विषय म्हणजे तुम्हाला हे इंट्रो आहे सगळ्या गोष्टी. ह्या सगळ्या गोष्टी नंतर सेपरेट इन डिटेल आपण बघणार आहे बघा, म्हणजे इन डेप्थ अनालिसिस तुम्हाला समजेल पुढे जाऊन, जसं पुढे जाईल लेक्चर तुम्हाला सगळ्या. आता मुक्ता साळव्यांवर प्रश्न आला होता बघा, तर काय लहुजींची पुतणी होती बघा ते, आणि त्यांचा जो लेख आहे ना तो ज्ञानोदयमध्ये आला होता. कशामध्ये आला होता, ज्ञानोदयमध्ये, ज्ञानोदय वृत्तपत्र, ठीक आहे. आता जेव्हा समाज सुधारक बघतो ना, समाज सुधारक तुम्हाला युट्यूबला फ्रीमध्ये अवेलेबल नाहीत का, आहेत ना, आहेत ना सगळे. पण ते इथं ते हे नाहीत सांगत. ज्ञानोदय जर तुम्हाला आता सांगितलं, ज्ञानोदय कोणी सुरू केलं सांगता येईल का, अमेरिकन मिशनरांनी नगरचे, हेनरी व्हॅलेंटाईन. पण आपण काय बघतो ज्ञानोदय बघताना, पहिल्या लेक्चरमध्ये समाज सुधारकाच्या ज्ञानोदय आहे ना, मग ज्ञानदर्शन कोणाचं आहे सांगा. मग मी सांगतो ज्ञानप्रकाश कोणाचा आहे ते पण सांगा. मग मी म्हणतो ज्ञान सिंधू कोणाचा आहे ते पण सांगा. ज्ञानप्रकाश बघितले ना, मग इंदू प्रकाश कोणाचा आहे ते पण सांगा. सोमप्रकाश कोणाचा आहे ते पण सांगा. हे उदय सिरीज निघली तर मग मित्रोदय कोणाचं आहे ते पण सांगा. मित्रोदय मग अरुणोदय पण सांगा. हे नाही युट्यूबला. ज्ञानदर्शन कोणाचे, भाऊ महाजन, अत्यंत प्रसिद्ध नाव, मोठं कार्य, बघू आपण पुढं. मग भाऊ महाजनांचं दुसरं हे माहीत असतं बघा सगळ्यांना, प्रभाकर. कशामुळे माहीत असतं, लोकहितवादींची शतपत्रे याच्यामध्ये, आणि ती शतपत्रे परत 1920 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक मध्ये प्रकाशित केली. कशात, मूकनायक. मग मूकनायक निघले की सगळंच निघते. मग पहिल्या लेक्चरच्या समाज सुधारकाला 15 वृत्तपत्र सांगतो मी. किती, 15 वृत्तपत्र.
असे भरपूर आहे. इंदुप्रकाश, सोमप्रकाश. हे सोमप्रकाश कोणाचं आहे? सांगता येईल का? मोठं नाव आहे बाबा विधवा विवाहाला. ईश्वरचंद्र विद्यासागर. आणि त्यांचंच हे इंदुप्रकाश दुसरं त्यांची कॉपी आहे बघा. त्याच विष्णुशास्त्री पंडित, महाराष्ट्र राज्यांचं. प्रत्येक गोष्ट काय करायची माहिती आहे का? महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित. कारण तुम्हाला कंबाईनला पर्टिक्युलरली म्हणजे ह्यामध्ये तुमचा असं विचार करू नका तुम्ही, ह्यामध्ये राज्यसेवा पण पूर्ण कव्हर केलं जाईल. कारण सिलेबस जो दिलाय ना, या सिलेबसमध्ये असं ब्रीफमध्ये काय दिलेलं नाही बघा. म्हणजे पूर्वचा तर तुम्हाला दाखवला, सुरुवातीलाच पहिली स्लाइड दाखवली. काय? आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. तुम्हाला कंटाळा असतो इतिहास आहे ते. आपण सगळा कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे नोटिफिकेशनचा सिंगल पॉईंट मिस नाही होणार, एवढी शाश्वती तुम्हाला. दुसरं पुढं स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृती. सामाजिक लेवलला तुम्हाला सांगितलं सुरुवातीला. आता इथे सांगताना पण तुम्हाला सांगितलं मानव आहे त्याला ज्ञान प्राप्त होतं, परमहंसासारखी अवस्था, प्रार्थना समाज. 4 तर इथंच झाले. आणि तुम्हाला भारतातले पण करायचं, स्वातंत्र्यपूर्व भारतातील दिले. त्यामुळे ब्राह्मण समाज आहे, आर्य समाज आहे, थिओसॉफिकल सोसायटी, ॲनी बेझंट नाव ऐकलं तुम्ही. तर अशा सगळ्या गोष्टी आपण कव्हर करणार आहे बघा तिथं. त्यानंतर काय? शिक्षणाचा भाग. शिक्षण आता शिक्षणाचा प्रचार प्रसार कसा झालाय बरं? कोणत्या ऍक्टनी 1 लाख रुपये द्यायला सुरू केलं तर माहितीये का? बरोबर. हे शिक्षण जेव्हा बघतो ना, 1813चा ऍक्ट. मग हे काय झाले? ब्रिटिश एफर्ट झाले ना. ब्रिटिश एफर्ट झाले. तसे इंडियन एफर्ट्स पण काय होते का बरं? आता ह्या ब्रिटिश एफर्ट्स मध्ये पण सरकारी पण आहे काय आणि मिशनरी पण करत होते. सरकार पण करत होतं. ब्रिटिश सरकार जसं सांगितलं 1813ला 1 लाख रुपये सुरू केले बरोबर द्यायला. आणि त्याच्यानंतर इंडियन एफर्ट्स इथं पण आहेत बघा. इथं म्हणजे व्यक्ती सगळ्या, सरकारचा तर काय प्रश्न नाही इथं, पण व्यक्तींनी. ठीक आहे. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी ऐकली ना? बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी. नाना जगन्नाथ शंकर शेठ. आता नाना बघताना आता मुंबई सेंट्रल जे आहे ना, आता मुंबई सेंट्रल माहिती आहे ना, मुंबई सेंट्रलचं नाव बदलून काय करणार आहेत आता? नाना शंकर शेठ रेल्वे स्टेशन. करंट अफेअर्स लिंक करतो आपण सगळ्या गोष्टी. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी बघितली. मग पुन्हा नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी माहिती आहे का बरं? कोणी स्थापन केली ती? लोकहितवादी समाज सुधारक. बघताना याला पण ट्रिक आहे, सगळ्या गोष्टींचे ट्रिक आहे. म्हणजे ट्रिक म्हणण्यापेक्षा ना काय म्हणू शकतो आपण की तुम्हाला एक लॉजिकल जायचंय बघा तिथं. एवढा समाज सुधारक आहे, पुण्यात जन्म आहे, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. शेतपत्रे सांगितलं ना आता. ठीक आहे. यांचा जन्म आहे. पुणे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी. याचं नाव काय माहिती आहे का? आज पुणे नगर वाचन मंदिर. 175 वर्ष पूर्ण झाल्यात करंट अफेअर्स मध्ये. लावा लिंक करून. आणि प्रश्न इथून येतात. मग आपल्याला वाटतं कसं काय विचारला लोकहितवादींवर, कसं काय विचारला नाना आणि रेल्वे करंट अफेअर्स, काय बघायचं. मी समाज सुधारक बघताना सांगणारच आहे तुम्हाला. आपण कशा पद्धतीने जातो या गोष्टींची एक आयडिया देतोय तुम्हाला. फक्त ह्या सगळ्या गोष्टी इन डिटेलमध्ये तुम्हाला होणार आहेत. भाऊदाजी लाड 200 वर्ष पूर्ण आहेत बघा जन्माला. स्वामी दयानंद सरस्वती 200 वर्ष पूर्ण आहेत. ठीक आहे. तर आता शिक्षणाचा भाग. आता शिक्षणामध्ये मग तुम्हाला बाकीच्या गोष्टी सांगितल्या. बॉम्बे नेटिव्ह म्हणजे हे सगळ्या गोष्टी सांगितल्या की इंडियन एफर्ट्स आहेत हे सगळे. काय? इंडियन एफर्ट्स आणि ब्रिटिश एफर्ट्स पण आहेत बघा. काय ब्रिटिशांनी मी त्यानंतर तुम्हाला फक्त बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन. एल्फिन्स्टन कॉलेज ऐकलं असेल तुम्ही. तुम्हाला सुरुवातीच्या काळातले ना सगळे समाज सुधारक बरेचसे हे एल्फिन्स्टन मध्ये शिकलेले आढळते. ग्रँट मेडिकल कॉलेज 1845 ची स्थापना आहे. ग्रँट मेडिकल कॉलेज. डॉक्टर भाऊदाजी लाड. भरपूर डॉक्टर आहेत नंतर तुम्हाला सगळे बघताल तुम्ही. मुद्दाम मेन्शन करतोय मी ह्या गोष्टींचा, तुम्हाला पुढे जाऊन ह्या गोष्टी लक्षात राहतील. ठीक आहे.
त्यानंतर बघा स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी आणि राष्ट्रीय चळवळ. स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी. ठीक आहे, हे एका वाक्यात कमीत कमी 13-14 टॉपिक आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन. आता समकालीन चळवळी जर म्हणलं तर एक राजकीय तर आहेच. इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना, राजकीय संस्थांचा इतिहास आहे आपल्याला. सगळ्यात पहिल्यांदा राजकीय संस्था कुठं स्थापन झाल्या? बंगाल. डोळे दाखवून तिकडे जायचं का? सांगितलं तुम्हाला सुरुवातीला. तिजोरीची चावी, भारताच्या खजिन्याच्या तिजोरीची चावी कुठं होती? बंगालमध्ये. असं वाक्य बघा ते. डुप्ले माहिती आहे तुम्हाला? फ्रेंच गव्हर्नर होता. म्हणजे फ्रेंचांनी जी भारताच्या तिजोरीची चावी पांडिचेरीत शोधायचा प्रयत्न केला, ती कुठं होती? बंगालमध्ये होती. आणि म्हणून ब्रिटिशांचं रूल झालंय. मग एन्शियंट काळापासून तुम्ही बघा सुरुवातीला सगळ्यात पहिले म्हणजे एन्शियंटमध्ये तुम्ही बघता ना, प्राचीन इतिहासामध्ये पाटलीपुत्र आधी कुठं आहे? गंगा बेल्ट. त्याच्यानंतर बरेच वर्ष चाललं म्हणजे पाटलीपुत्र, त्याला राजगृह म्हणायच्या आधी. का? सुपीक बेल्ट, ॲल्युव्हियल सॉइल्स बघता ना, गाळाची सुपीक काय उत्तर भारतीय गाळाची मैदाने 40% भूभाग व्यापलाय, बघितलं असेल ना. सुपीक जमिनी एकदम, त्यामुळं जमिनीत शेती चांगली, महसूल चांगला, त्यामुळं सगळ्यांचे कॅपिटल त्यावेळेस कोलकाता आहे ब्रिटिशांची. आधी प्राचीन काळात कुठं सांगितलं तुम्हाला? पाटलीपुत्र, राजगृह, मौर्य साम्राज्य. गुप्तांच्या टाइमला पण तेच होते बघा. हर्षवर्धन जेव्हा आला ना, हर्षवर्धन, तर त्यामध्ये कन्नौज कुठं? गँगेटिक बेल्ट. तसं ब्रिटिशांनी पण बरोबर कोलकाता. ठीक आहे, सुंदरबन डेल्टा माहिती आहे. आता ही समकालीन चळवळीमध्ये एक राजकीय झाली. सामाजिक चळवळी तुम्हाला सांगितल्या सुरुवातीला, सगळे सभा, प्रार्थना समाज, ब्राह्मण सगळे. त्यानंतर धार्मिक आहेत बघा. बरं, आता हे राजकीय मध्ये पण सुरुवातीला बॉम्बे असोसिएशन आहे बघा इकडं. आणि मी सांगतो बघा, बॉम्बे असोसिएशन, 2 अक्षर 2 माणसं. कोण? नाना शंकर शेठ, दादाबाई नौरोजी. जमशेदजी जिजूबाई पण होते. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, 3 माणसं. 3 माणसं, 3 अक्षर 3 माणसं. बदरुद्दीन तय्यबजी, फिरोजशाह मेहता, के.टी. तेलंग. बघायचं आपण सगळे पुढे जाऊन सगळ्या गोष्टी इन डिटेल बघायच्या. पुन्हा सार्वजनिक सभा, मद्रास महाजन सभा, PYQ. आलेला प्रश्न आहे. आणि PYQ इज नथिंग बट FYQ. कधी? FYQ म्हणजे फ्युचर इयर क्वेश्चन. कधी? जर त्याचं नीट अनालिसिस केलं तर. आता क्वेश्चन पेपर बघताना बघू आपण अनालिसिस कसं करतो. तुम्हाला पण त्या गोष्टींची सवय लागली पाहिजे. आता समकालीन चळवळी, आता हे समकालीन हे सगळं झालं. त्यानंतर शेतकरी चळवळ नसतात का वर? शेतकरी चळवळ आहेत. कम्युनिस्टांच्या म्हणजे लेफ्ट विंग म्हणतो आपण, डाव्या विचारसरणी, डाव्यांच्या चळवळी. ब्राह्मणेतर चळवळ नाव ऐकले का? ब्राह्मणेतर चळवळ, राजर्षी शाहू, वेदोक्त प्रकरण, ताई महाराज प्रकरण, ह्या सगळ्या गोष्टी ते तेव्हा बघू आपण. दलित चळवळी, स्त्री हक्काच्या चळवळी, स्त्री हक्काच्या चळवळी किंवा महत्वाचे जे काय म्हणजे स्त्री समाज सुधारक म्हणजे पंडिता रामाबाईंपासून पार गोदावरी परुळेकरांपर्यंत आपण सगळं बघणार आहे बघा. म्हणजे हे महाराष्ट्रात झालं. बाहेर कमलादेवी चट्टोपाध्याय असतील, सरलादेवी चौधराणी असतील, या सगळ्या गोष्टी सगळ्या डिटेलमध्ये एक स्टोरी फॉर्मॅटमध्ये आपण सगळ्या गोष्टी बघणार आहे बघा. हे सगळं तुम्हाला टेम्पो बिल्ड करतोय बघा आपण सगळ्या गोष्टी. आणि राष्ट्रीय चळवळ, सांगायला माहित असते. म्हणजे सांगायचा उद्देश काय यातून? पॉलिटिकल फक्त इथं आलंय बघा. राष्ट्रीय चळवळ सांगण्यास तात्पर्य आहे की इतिहास म्हणजे राजकीय इतिहास नव्हे. आणि तुम्ही कंबाईनचे प्रश्नपत्रिका आता बघताना तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून येतील की राजकीय इतिहासाला किती महत्व आहे. आणि कंबाईनमध्ये तुम्हाला सामाजिक आणि आर्थिक इतिहासाला किती महत्व. ज्याचा सामाजिक आर्थिक इतिहास राहतो त्याची प्री निघायची चान्सेस तिथंच कमी होतात. मेन्सचा विषय लांब राहिला. आपण कुठं फोकस करणार आहे? सामाजिक आर्थिक इतिहास प्लस राजकीय इतिहास. कारण यामध्ये सगळ्या गोष्टी कव्हर करणार, कारण सिलेबसच तसं आहे.
आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, काहीही येऊ शकतं त्यात, काहीही येऊ शकतं. पण जर तुम्ही नीट ॲनालिसिस केलं क्वेश्चन पेपर की तुम्हाला नक्की काय करायचं आहे, मॉडर्न इंडियामध्ये किंवा मॉडर्न महाराष्ट्राचा सगळे इतिहास बघताना तुम्हाला म्हणजे भरपूर बुक सोर्सेस आहेत, भरपूर बुक्स आहेत. बुक लिस्ट पण तुम्हाला देईलच क्लासमध्ये, तुम्हाला नोट्स सगळ्या गोष्टी मिळतील. तरी झाला सगळा सिलेबस डिकोड केला आपण. आता जो सिलेबस डिकोड केलाय त्या सिलेबसमध्ये बघा त्यावर आधारित प्रश्न कसे येतात, बरोबर ना. प्रश्न महत्वाचे आहेत. अभ्यास भरपूर केलाय तुम्ही पण प्रश्न सोडवायला येत नसतील, काय करायचं त्या अभ्यासाचं. शेतात काय पिकतं त्यापेक्षा बाजारात काय विकतं याला कळतंय ती, ठीक आहे. ते दिसतंय का बरं, दिसतंय का पुसट होतंय. मी वाचून दाखवतो. नारायण मेघाजी लोखंडे, मागच्या वर्षीचा प्रश्न आहे, प्रश्नपत्रिका आहे म्हणजे काढलेले नाहीत प्रश्न, आयोगाचे प्रश्न आहेत. नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन कोणत्या सदरात येतं हे सगळं, कामगार चळवळी सांगितलं ना तुम्हाला, शेतकरी चळवळी, कामगार चळवळी. बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही कामगार संघटना खालीलपैकी स्थापन केली, त्यात कोणाचं त्यांना सहकार्य लाभलं होतं. प्रश्न आहे लय आत, म्हणजे खूप डीप मध्ये जाऊन प्रश्न विचारला आहे. म्हणजे तुम्ही वर्किंग मेन्स क्लब माहिती आहे का तुम्हाला, बंगालमध्ये स्थापन झालं बघा वर्किंग मेन्स क्लब, शशीपाद बॅनर्जी, पहिली भारतातील कामगार संघटना आहे बघा. आणि महाराष्ट्रात कुठली, बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन, फुलेंचे सहकारी होते बघा, महात्मा फुलेंचे. कोण, नारायण मेघाजी लोखंडे, बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन. प्रश्न कशा उत्तर काढायचा तुम्ही विचार करू नका इथं, ठीक आहे. कोणत्या आपण जे टॉपिक बघितले सगळे सिलेबस डिकोड केला, यामध्ये काय काय आहे. आता ह्यामध्ये जे काही टॉपिक येतात ना हे तुम्ही ब्रीफ एक नोट करून ठेवत जा बाबा, ह्याच्यावर प्रश्न येत आहेत, ठीक आहे. कामगार चळवळ, आता इथं बघा केशवराव बागडे, केशवराव बोले, रघु बेकाजी, ठीक आहे. हे सगळे कृष्णराजी केळुसकर, रामचंद्र शिंदे. हे केशवराव बोले ना, इथं प्रॉब्लेम केलाय बघा त्यांनी. सीताराम केशव बोले नाव, केशवराव बोले दिले. मुंबईमध्ये दादरला रोड आहे बघा यांच्या, राव बहादूर पदवी, सीताराम केशव बोले. दलित उद्धारात मोठं कार्य आहे बघा यांचं. त्यामुळं ऑप्शन कुठले येतो, ब, क आणि ड फक्त. हे दिसतंय का, दिसते. केशवराव बोले इथं चुकीचं केलं होतं. कोणत्या सदरात येतंय हे महत्वाचं आहे तुम्हाला, काय, कामगार चळवळी. म्हणजे एकदम मायनॉरिटीला गेला. एवढे 8-10 नावं तुम्हाला लक्षात राहण्याची मी शक्यता आहे का झाल्यानंतर. पण दलित चळवळीमध्ये इथे केशवराव बोले बघतो आपण, सीताराम केशवराव बोले, म्हणजे केशवराव बोले चुकीचे दिले. पुढचा प्रश्न बघा, 1857च्या उठावात शिंदे व निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता असं कोण म्हणालं, कुठल्या गव्हर्नर जनरल म्हणाला. कोणत्या सदरात येते हे, कोणत्या सदराखाली येते, महत्वाचे गव्हर्नर जनरल, गव्हर्नर जनरल. लक्षात सिलेबस कसा जाणार आहे बघा तुम्ही एकदा परत एकदा. ब्रिटिश सत्तेची स्थापना, आता स्थापना झाल्यावर गप्प तर बसले नसतील ती. टॅक्सेशन पॉलिसी सगळ्या हे केल्या, टॅक्सेशन पॉलिसीने बर्डन आणलं इथं. इथले जे काही व्यापार करणारा जो देश होता त्याला कृषीप्रधान बनवून टाकलं, कृषीवर लोड वाढला, ठीक आहे. त्यामुळे काय झालेलं इथं, कृषीवर लोड वाढल्यामुळं आता कृषीवरनं टॅक्स घेण्यासाठी काय पद्धती होत्या बघा, कोणत्या, मालवारी, रयतवारी. महाराष्ट्र आपल्याला पर्टिक्युलर रयतवारी चांगलं शिकायची. रयतवारी करताना एल्फिन्स्टन पण बघायचे, एल्फिन्स्टन ज्यांचं नाव आहे ना ते बॉम्बे नेटिव्ह नंतर एल्फिन्स्टन कॉलेज, ते एल्फिन्स्टन त्यांचं कार्य मोठं आहे. मग सगळ्यात जमीन महसूल व्यवस्था सगळ्या बघायच्यात, ठीक आहे. तर त्यावेळेस गव्हर्नर होते, गव्हर्नर जनरल कोण असते, म्हणजे वॉरेन हेस्टिंग्स पासून ते पार माउंट बॅटन पर्यंत.
सगळे ते बघायचे. तर हे कोणत्या सदरात येते? गव्हर्नर जनरल. 1857 उठाव कोण होतं सांगता येईल? कोण होतं? 1857 जेव्हा उठाव झाला त्यावेळेस गव्हर्नर जनरल कोण होतं? लॉर्ड कॅनिंग. डलहौसीला काय म्हणतात माहिती आहे का? डलहौसीला पण एक पर्टिक्युलर शब्द आहे बघा. रेल्वे, टपाल विपाल सगळे जे दिसते ना तुम्हाला ते सगळं डलहौसीच्या काळात. बरोबर. कारण काय भरपूर काय काय बिल्ड केलं होतं डलहौसी. पण संस्थानं पण तशीच खालसा केली होती त्याने. ठीक आहे. डलहौसीने. त्यानंतर आलता लॉर्ड कॅनिंग. हे 1861च्या ऍक्टला पोर्टफोलिओ सिस्टीम हिने आणलेली बघा. पोर्टफोलिओ सिस्टीम. या गोष्टी आपण पुढे जाऊन बघू. कोणत्या सदरात येते तुम्ही लक्षात ठेवा फक्त की गव्हर्नर जनरल. अशा सगळ्या गव्हर्नर जनरलचा आपण एक स्टोरी फॉर्मॅटमध्ये म्हणजे तुम्हाला हे सगळा डाटा मिळतो. ऑनलाईन मिळतो, पुस्तकात पण मिळतो नाही. मग मी काय शिकवणार तुम्हाला? तर ओरिएंटेशन महत्वाचं असते बघा. डायरेक्शन महत्वाची. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं पुस्तक घेतलं की डायरेक्ट राजकीय इतिहास आणि सामाजिक आर्थिक इतिहास पुस्तक तुम्ही मला आणून दाखवा. तशा कंबाईनचे दृष्टिकोनानं जे पद्धतीने प्रश्न आहेत ना त्या पद्धतीची पुस्तकं म्हणजे अवेलेबल नाही आहेत तशी. तर तुम्हाला त्या ठिकाणी डिरेक्शन देण्याचं काम इथं करणार आहे आपण. मग पहिला प्रश्न आपण बघितला कामगार चळवळीच्या रिलेटेड. दुसरा प्रश्न गव्हर्नर जनरल. ठीक आहे. तिसरा प्रश्न बाबा, प्रार्थना समाजाबाबत पुढीलपैकी कोणते विधाने बरोबर आहे? ब्लर दिसतंय म्हणतात थोडं. एक मिनिट. जर मी सांगतोय बघा तर तुम्ही फक्त इथं फोकस करा. ठीक आहे. प्रत्येक प्रश्न वाचून दाखवतोय मी. प्रार्थना समाजाबाबत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत असं सांगितलंय बघा. काय? प्रार्थना समाज. आता प्रार्थना समाज सांगताना मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं नाही का ट्रिक दादोबांची. मानव आहे, साधारण मानव आहे, त्याला ज्ञान प्राप्त होतं आणि मग काय होतं? परमहंसांसारखी अवस्था प्राप्त होते. त्यातूनच पुढं कशात जन्म झाला सांगितलं? प्रार्थना समाज. दादोबा पांडुरंग तरखडकर सांगताना. आपल्या ॲपवर ते लेक्चर पण अवेलेबल आहे बघा. तुम्ही बघा थोडं आयडियासाठी. मानव म्हणजे मानव धर्मसभा 1844ची स्थापना आहे. ज्ञान म्हणजे ज्ञान प्रसारक सभा. ज्ञान म्हणजे विद्यार्थी मिळवतात ना ज्ञान. ज्ञान मिळवण्यासाठी येतात. एल्फिन्स्टनच्या विद्यार्थ्यांनी स्थापना केली ती. म्हणून ज्ञान प्रसारक सभा. बहुदाजी लाड पण होते बघा तिथं. आणि अध्यक्षपद कोणाकडे दिलं तर दादोबा पांडुरंग तरखडकरांकडे. ठीक आहे. त्यानंतर परमहंस सभा. काय? परमहंस सभा 1849ची स्थापना आहे. हे बंद पडले बघा. यादी चोरीला गेली. गुप्तपणे कार्य चालत होतं. आणि मग प्रार्थना समाज. ही प्रार्थना समाज 1867ची स्थापना आहे बघा. MG रानडे. बरेच पॉप्युलर नाव आहेत बघा. तर पुढीलपैकी कोणते विधान बरोबर दिले? दादोबा पांडुरंग तरखडकर. हे सांगायची गरज आहे दादोबा पांडुरंग तरखडकर होते का वगैरे? आत्माराम पांडुरंग त्यांचेच भाऊ बघा. आणि हा प्रश्न आहे PYQ. हा इथनं पुढं कार्य सुरू होतं आत्माराम पांडुरंग तरखडकरांचं. दादोबा सगळीकडे आहेत. तुम्हाला हे विचारले त्यामुळं दोघं पण येणार आहेत. PYQ हा. ठीक आहे. लक्षात येते का? वामन आबाजी मोडक. मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली. सुबोध पत्रिका सुरू केली. सुबोध पत्रिका. ठीक आहे. आणि जी महाविद्यालयाची स्थापना आहे ना हे विधान चुकीचं आहे बघा. ब क फक्त उत्तर येत आहे. इथं नाम जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीग. बघा हे तुम्हाला सामाजिक सुधारणा म्हणजे समाज सुधारणाच्या टॉपिक मध्ये पण येईल. समाज सुधारक हे शिकताना पण तुम्हाला MG रानडे शिकताना, दादोबा पांडुरंग शिकताना तुम्हाला सांगितलं. त्यामध्ये पण ह्या गोष्टी कव्हर होतील. म्हणजे वारंवार होणार आहेत त्या गोष्टी. ठीक आहे. तर आता उत्तर ठीक आहे. उत्तर काही असो. उत्तर काढायचे काय तुम्ही फांद्यात पडू नका आता. पण कशाच्या अंडर येते आपण बघितलं? सामाजिक आर्थिक सुधारणा, आर्थिक जागरूकता. नंतर आपण पुढे बघितलं होता बघा तो पॉईंट.
ऑनलाईन समजतंय का? ऑनलाईन वाचून दाखवते बघा, थोडंसं ब्लर जरी दिसलं तरी प्रत्येक गोष्ट मी वाचून दाखवते. कोणत्या सदरात येते ही गोष्ट सध्या तुम्हाला महत्वाचं आहे बघा. ॲनालिसिस तुम्ही नंतर करू शकता. तुम्हाला सिलेबस समजल्यानंतर कोणत्या गोष्टी कोणत्या पठड्यात येतात, कोणत्या पद्धतीचे प्रश्न येतात. मी हे प्रश्न ॲडव्हान्स लेवल आहेत बरं का. म्हणजे ज्या पद्धतीचे आता ते पुस्तकं रेफरन्स मटेरियल आहेत सगळे, त्यातून येणारे प्रश्न म्हणजे फक्त कव्हर होऊ शकत नाही ते प्रश्न, सगळेच प्रश्न. आता हा प्रश्न बघा, हिंदू महासभा, हिंदू महासभेच्या संदर्भातील पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? स्टेटमेंट बेस्ड प्रश्न, कंबाईनचे प्रश्न आहे ते. मी तर म्हणतो इतिहास जो आहे ना तुमचा, तो राज्यसेवेला सोपा आहे कंबाईन पेक्षा, आणि मेन्सला अजून सोपा आहे प्रीपेक्षा. आता मेन्सचा पण क्वेश्चन पेपर बघू आपण पुढे जाऊन. तुम्ही स्वतः पण सांगताल नाही बाबा मेन्सचा क्वेश्चन पेपर सोपा आहे, त्याला प्री क्वालिफाय व्हावं लागतं ना आधी, बरोबर ना? मग आता इथं बघा, 9 एप्रिल 1915 रोजी हरिद्वार येथे कासिम बाजारचे महाराज यांनी काय केले? हिंदू महासभेची स्थापना. धार्मिक सुधारणा मध्ये सांगितलं होतं तुम्हाला. कोणत्या पद्धतीत येते ही धार्मिक सुधारणा किंवा हिंदू महासभा, RSS ची स्थापना कधी? 25. आणि हिंदू महासभा 15, 1915. मग स्टेटमेंट बरोबर होतं ना पहिलं. हिंदू महासभेचे अध्यक्ष बाशी मुंजे, बाळकृष्ण शिवराम मुंजे, डॉक्टर मुंजे, ग्रँट मेडिकल कॉलेज. मग काय सांगितलं ना, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन, बहुदाजी लढा तिथं शिकले. ग्रँट मेडिकल कॉलेज 1845. या सगळ्या गोष्टी बघू आपण पुढं. डॉक्टर मुंजे, डॉक्टर हेडगेवार परांजपे यांनी 1923 रोजी हिंदू महासभेची शाखा सुरू केली. आणि इथं काय दिले? 2829 30 डिसेंबर 1935 मध्ये अधिवेशन पुण्यात पार पडले. अधिवेशन पूर्ण कशाचे मग पहिल्यापासून तुम्हाला सांगतो. INC ची सगळी अधिवेशन पाठ करून येतात पोरं. इंडियन नॅशनल काँग्रेस अधिवेशन तुम्हाला कशाचं विचारलंय? हिंदू महासभेचं. दाखवा मला स्टँडर्ड सोर्समध्ये कुठं पण. तर अशा पद्धतीने आता अपग्रेड होत चाललंय बघा, सगळं अपग्रेड होत चाललंय. त्यामुळे तुम्हाला कंटेंट पण तसाच पाहिजे. आणि ह्या गोष्टी म्हणजे प्रत्येकच गोष्ट तुम्हाला माहीत असेल, कुणीही शिकवू द्या, त्याची शाश्वती नाही. पण जर राईट डिरेक्शन, राईट ॲनालिसिसने गेलं तर एक्झाम कशात बघा, यू शुड नो एव्हरीथिंग अबाउट समथिंग अँड समथिंग अबाउट एव्हरीथिंग. अशा पद्धती गोष्टीत बघा. आता हा प्रश्न आहे ना, हा हे जे विचारले हिंदू महासभेचे अध्यक्ष होते आणि ही 1938च का बरं विचारले? सांगता येईल का 1938चं का विचारलंय? काय असं असेल 1938च विचारलं, 35 नाही विचारलं, बाकीचं काय नाही, 38 मध्येच विचारलंय बाबा हिंदू महासभेचे आदेश. कारण 1927 आहे ना ते 37 हे डॉक्टर मुंजे हे जे प्रेसिडेंट होते बघा हिंदू महासभेचे, डॉक्टर मुंजे. आणि मुसोलिनीला सुद्धा भेटून आलते बघा हे मुसोलिनी. आणि मुसोलिनीचं जे मुसोलिनी माहिती आहे ना, इटली, फॅसिझम माहिती आहे ना, नाझी माहित असते सगळ्यांना, हिटलर. तसंच तानाशाह म्हणतो ना आपण, डिक्टेटर इटलीचा मुसोलिनी होता, ठीक आहे. तर त्याला भेटून आलते बघा. त्याचा जो पोशाख होता ना, तो त्या पोशाखावरून घेतलेला आहे बघा, पोशाख राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वगैरे, नंतर हिंदू महासभेचं वगैरे. डॉक्टर मुंजे फॅसिझमने प्रभावित झाले होते, कार्य मोठे बघा यांचं पण. परत डॉक्टर मुंजे परत काँग्रेसमध्ये पण होते बघा, टिळकांचे चांगले दोस्त होते. टिळक गेल्यानंतर काँग्रेसमधनं बाहेर पडले. पुढे जाऊन बघू आपण त्यांच्याबद्दल माहिती. 1938ला विचारले, कारण 1938ला एक विनायक दामोदर सावरकर अध्यक्ष झाले हिंदू महासभेचे, ठीक आहे. नाथुराम गोडसे पण होते बघा हिंदू महासभेचे, ठीक आहे. तर विनायक दामोदर सावरकर अध्यक्ष झाले, पण हे स्टेटमेंट चुकीत दिले, ते पुण्यात नाही, ते अहमदाबादला झालं होतं तेव्हा. पण विचारलं तुम्हाला त्याच्यामुळे नाही विचारले, कारण सावरकर झाले. म्हणजे करंटमध्ये इश्यू चालू असतात, विचारतात ह्या पद्धतीने. येते का लक्षात? ऑनलाईन समजतंय का? गोष्टी वाचून दाखवतोय बघा सगळ्या. तर कोणत्या सदरात येतं फक्त या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्यात, किंवा ह्या गोष्टी सगळ्या कोणत्या सदरामध्ये मोडतायत.
तुम्ही आन्सर काढायच्या भानगडीत पडू नका. पुढचा प्रश्न बघा. 1857चा उठाव, ते सगळ्यांना माहित असते बघा. 1857चा उठाव या सदा देणारा प्रश्न आहे की 1857च्या उठावाच्या वेळी कोणत्या जे काही मिलिटरी ऑफिसर्स आहेत, मिलिटरी ऑफिसर्स वेगवेगळे, ठीक आहे, मिलिटरी ऑफिसर्स कोण कोण होते त्याच्या पलीकडे जायचंय बघा. उठावाची कारणे, उठावात कोण काय काय म्हणालं, पहिले स्वातंत्र्य समर कोण म्हणालं, ह्यातून पलीकडे गेल्यात आयोग. मिलिटरी ऑफिसर विचारले तुम्हाला. काय विचारले? मिलिटरी ऑफिसर्स. हे नील, हॅवलॉक. हे हॅवलॉक दिसलं ना, हे लॉक दिसले की लखनौ करून टाकायचं. हे नील दिसलं की बनारस करून टाकायचं. ते चित्र दाखवतो तुम्हाला नंतर, चित्र दाखवलं. त्याने झाडापाशी सगळे उभे केली होती, अशी गोळ्या घातल्या होत्या सगळ्यांना, फाशी दिली होती झाडांना. मग त्या 1857 नंतर जी पकडलेली जी काही उठावात सामील झालेलं होतं ना, हे नील आहे. हा तो ह्यू रोज, रोज गुलाब, झाशीची राणी, द ओनली मेन असं जी मला पहिल्यांदा, तो ह्यू रोज. कॅम्बेल, ऑटराम, हे लॉरेन्स बंधू, हे सगळे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी. मी कोण कुठं होतं ह्या पण माहिती पाहिजे. बिहारमध्ये बाबा कोण होतं, कुंवर सिंग होतं किंवा जे नाही का, ह्या सगळ्या गोष्टी. किंवा बरेलीमध्ये कोणी केलं नेतृत्व, म्हणजे भारतीय पण. तात्या टोपे कुठं होते, कानपूरला होते, हे सगळ्या गोष्टी बघायच्या तुम्हाला. झाशीची राणी झाशीला होती ऑफकोर्स, ते काय सांगायला नको, ठीक आहे. दिल्लीमध्ये कोण? बख्त खान, बहादूर शाह जफर. या 1857च्या उठाव ह्या पठडीत मोडणार क्वेश्चन. म्हणजे ज्या क्वेश्चन पेपर ह्यासाठी बघतोय आपण, क्वेश्चन पेपर तुमचं नॉलेज चेक करायसाठी चालू आहे का आता? क्वेश्चन पेपर ह्यासाठी चालू आहे की जे सुरुवातीला डिस्कस केले आपण पॉईंट, की बाबा हा ह्या पठडीत किंवा हे जे टॉपिक आहेत यावर प्रश्न येत आहेत बघा, ह्यासाठी क्वेश्चन पेपर आहे. चा कायदा सुरुवातीला सांगितलं ना, ब्रिटिशकालीन कायदे. ब्रिटिशकालीन कायदे कुठून सुरू होतात? रेग्युलेटिंग ऍक्ट, त्यानंतर 81 पिट्स इंडिया ऍक्ट, 84. कशासाठी होता पिट्स इंडिया ऍक्ट? डायरची म्हणतो आपण. कोणासाठी होता माहिती आहे तो? पर्टिक्युलरली लॉर्ड कॉर्नवॉलिसला आणण्यासाठी होता. कारण कॉर्नवॉलिस तिकडं अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध हारला होता. कधी अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध कधी झालं? 86च्या टायमाला मिळलं त्यांना, ठीक आहे. म्हणून तो इकडं आला नंतर पिट्स इंडिया ऍक्ट. त्याला काही गोष्टी पटत नव्हत्या, ठीक आहे. तिथून सगळं सुरू झालं. मी सगळे गव्हर्नर जनरल बघताना पण स्पेशल जेव्हा बघेल त्यामध्ये पण हा प्रश्न होतो. पण इथं काय विचारले की 1919चा 1909चा पर्टिक्युलरली मोर्ले मिंटो रिफॉर्म्स ऐकला असतं ना. मोर्ले मिंटो जो पहिला असतो ना, तो भारत मंत्री असतो. भारत मंत्री मोठं पद असतं व्हाईसरॉयपेक्षा. व्हाईसरॉय आणि गव्हर्नर जनरल मधला फरक माहिती आहे तुम्हाला? गव्हर्नर जनरल म्हणजे काय, व्हाईसरॉय म्हणजे काय? कायदा बघताना आपण ह्या गोष्टी बघू. 1773 पासून जेव्हा सुरू होईल, 1813ला कसं सांगितलं तुम्ही की 1 लाख रुपये सुरू केले. 1833ला सेंट्रलायझेशन करत गेलं, पीक गेला. विल्यम बेंटिक होता तेव्हा. सगळ्या गोष्टी मी जसं सांगतोय ना तसं तुम्ही पण सांगताल मला. पण ॲनालिसिस महत्वाचं आहे. या सगळ्या गोष्टींना ॲनालिसिस महत्वाचं आहे. यातून म्हणजे गोष्टी अशा आहेत की बऱ्याचशा गोष्टी आता स्टँडर्ड सोर्सेस म्हणून तुम्ही गुगलला सर्च करा या गोष्टी, नंतर जाऊन बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सापडणार नाही. त्यामुळं एक राईट डिरेक्शननी जाणं, काय राईट डिरेक्शनने जाणं गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. मग तुम्ही अभ्यास करायला बुक लिस्ट पण सांगतो मी नंतर, तुम्हाला सांगणारच आहे ह्याच्यानंतर, नाही का. पण बुक लिस्ट आपण घेतोय म्हणजे पेज, पहिल्या पेज उघडले की लास्ट पेज पर्यंत वाचायचं आहे का ते? एखादी गोष्ट तुम्हाला विचारणार नाही, सिलेबसमध्येच नाही, काय करणार वाचून तुम्ही? पोस्ट इंडिपेंडन्स एखादा असते काहीतरी स्वातंत्र्योत्तर, तुम्हाला नाही ना विचारत, तुम्ही काय करणार वाचून? समाधान मिळतं माणसं पोरांना, नाही मी वाचले. आपण तुम्हाला नाहीच विचारत ह्या गोष्टीत. बघा 1919चा कायदा, 1909ला काय मोर्ले मिंटो रिफॉर्म्स म्हणते त्याला, आणि 1919ला काय म्हणतात? मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म्स.
तर बघा इथं क्रांतिकारकांच्या चळवळीमध्ये असंतोष वाढला होता. काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यातील युती कधी होती? लखनौ पॅक्ट. ह्या गोष्टी नंतर समजतील तुम्हाला, पण म्हणजे जहाल मवाळे यांच्यातली युती झाली होती. ठीक आहे. मंडालेमधून बाहेर आले होते कोण? भाषण केलं असते सगळ्यांनी, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. ठीक आहे. आणि पहिल्या महायुद्धाने निर्माण केलेली परिस्थिती. पहिलं महायुद्ध कधी सुरू झालं? 14 ते 18 किंवा 19. आणि हे तुम्हाला तेव्हाच आणलंय नाही का? बरोबर. हे वरीलपैकी सर्व बरोबर आहे. सगळंच त्याच टायमाला झालं होतं. म्हणजे टाइमलाईन बेसवर प्रश्न आहे. पण राजकीय आणि नेमस्थानचा पर्टिक्युलरली कालखंड 1919. गांधीयुग कधीपासून सुरू होतं? 20 पकडतो आपण. अरायवल गांधींचं 15 झालं. नंतर ते खेडा, चंपारण, अहमदाबाद मिल स्ट्राईक, बरेचसे सत्याग्रह आहेत. त्यानंतर सगळ्यात मग मेजर कुठला? खिलाफत आणि नॉन कोऑपरेशन मुवमेंट, असहकार चळवळ. ठीक. पुढचा प्रश्न बघा, स्वदेशी चळवळीचा श्री गणेश. स्वदेशी चळवळ माहिती ना? स्वदेशी म्हणजे काय? आपले स्वदेशी कपडे घालायचे, ह्याच्या पलीकडे पुरतच मर्यादित आहे का? शिक्षण आहे स्वदेशी, कपडे, उद्योग आहेत. ठीक. मग ह्यांनी कुणी सुरू केले? खादीचा पोशाख करून 1877 मध्ये दिल्ली दरबारात हजेरी लावली. महत्वाच्या व्यक्तींचे कार्य समाज सुधारणामध्ये पण येते. गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका, बरोबर. तर त्या सदरात मोडतं हे महत्वाच्या व्यक्तींचे कार्य. व्यक्तींचे कार्य येते लक्षात? ऑनलाईन येते लक्षात? महत्वाच्या व्यक्तींचे कार्य. 1857चा दिल्ली दरबार माहिती कोण होता? 1877ला 57ला होता तो कॅनिंग. 77ला लॉर्ड लिटनचा जुलमी कारभार. दुष्काळ होता त्यावेळेस, खूप फमाईन पडलं होतं आणि क्वीनचा दरबार भरला होता म्हणून खूप टीका केली होती बघा. अशा सगळ्या गोष्टी, प्रत्येक प्रश्नाला 10 प्रश्न बनते तिथं. इतके कनेक्ट नाही करू आपण, एक स्टोरी फॉर्मॅटमध्ये बघू सगळ्या गोष्टी नंतर. या फक्त आता काय चालू आहे, आता तुम्हाला बर्डन वाटल्यासारखं वाटेल समजा सुरुवातीला, ठीक आहे, किंवा सगळ्या गोष्टी. पण हे सगळं काय इंट्रो आहे, हा सगळा इंट्रो आहे, इंट्रोडक्शन, डेमो लेक्चर आहे बघा, की बाबा कशा पद्धतीने प्रश्न येतात, कोणत्या टॉपिकवर प्रश्न येतात, तुम्हाला काय वाचायचंय. ठीक आहे. या सगळ्या गोष्टींवर. हे काय क्वेश्चन पेपर अनालिसिस नाहीये. काय जोड्या लावा, अधिवेशने, पॉप्युलर प्रश्न अत्यंत. आता इथं आलं बघा राजकीय, आणि ते पण बघावं लागतंय. ठीक आहे. राष्ट्रीय सभेची म्हणजे INC, इंडियन नॅशनल काँग्रेसची अधिवेशनं. पण विचारलं कुठली बघा, पहिलं माहित असतं सगळ्यांना. पहिलं गोकुळदास तेजपाल महाविद्यालयात मुंबई येथे झाले, आहे की नाही? मुंबई. दुसरं, तिसरं गोल्डन क्वाड्रिलॅटरल पूर्ण करायचं आधी. मुंबई, कोलकाता, मद्रास. चौथं मात्र दिल्लीला नाही जायचं, अलाहाबादला जायचं. 5वं ऐका, 5वं मुंबई. तुम्हाला विचारलेली अधिवेशन बघा सगळी. मुंबई, नागपूर, पुणे, अमरावती आहे का इकडे? कोलकाता, मद्रास, अलाहाबाद नाही. म्हणजे तुम्हाला नाही येणार नाही असं समजू नका, पण पर्टिक्युलरली फोकस केलाय महाराष्ट्रात जी अधिवेशनं झाली आहेत ती तुम्ही पहिलं वाचून जाता ना सगळं. उमेशचंद्र बॅनर्जी, दादाभाई नौरोजी, बदरुद्दीन तय्यबजी, जॉर्ज ज्यूल. विचारले 5वं वेडरबर्न. 4था आणि 5वा ब्रिटिश होता. आता तुम्ही म्हणजे या गोष्टी माझ्याकडनं कोणाकडनंच एक्सपेक्ट करू नका तुम्ही, की हे सगळे अधिवेशनं तुम्हाला पाठ असतात. सुरुवातीला तुम्ही करताल, पण नंतर डाटा झाल्यानंतर काय हा एवढं पण विसरून, पहिलं पण विसरून जाताल. मग पण मी तुम्हाला सुरुवातीलाच काय सांगितलं, यू शुड नो समथिंग अबाउट एव्हरीथिंग आणि एव्हरीथिंग अबाउट समथिंग. आता 5वं तुम्हाला सांगितलं, 4थं आणि 5वं ब्रिटिश होतं. ब्रिटिश एकच नाव दिसते तुम्हाला इथे, विल्यम वेडरबर्न.
जरी युल आणि वेडरबर्न मध्ये कन्फ्युज झाला तरी तुम्ही लक्षात ठेवू शकता. अ ला 3 एकच जोडी लागते. ब ला डायरेक्ट 1. 7वं अधिवेशन मी शिकवताना शिकवत असतो बघा. 7वं अधिवेशन 7. नागपूरचं अधिवेशन थाला फॉर अ रिझन. 7वं अधिवेशन पहिले हिंदू अध्यक्ष पी आनंद चार्लो. काय तुम्हाला कोणत्या पद्धतीने लक्षात ठेवायचे तुमचा प्रश्न आहे. ठीक आहे, पण व्हिज्युअल मेमरी ऑडिओ मेमरीमध्ये तुमच्या गोष्टी लक्षात राहतात बघा. समजतंय का? ऑनलाईन समजत असेल तर कमेंट करा. तशी गोष्टी समजतायत का? 11वं अधिवेशन हे 13. म्हणजे आता बघा ह्याच्यामध्ये एक जरी मी 4 मधली एक जरी तुम्हाला माहित असताना तरी ही जोडी लागली असती. हे 10 प्रश्न झाले बघा. कशाचे? प्रिलिम्सचे. आता प्रीचे प्रश्न थोडे आहे ना. आता मेन्सचे प्रश्न बघा तुम्ही. तुम्ही म्हणणार मेन्स प्रश्न मेन्स सोपी आहे म्हणणार. काय मेन्स सोपी? दोन्हीकडे सेमच वेटेज आहे. कॉम्पिटिशन पण कमी होऊन जातं. पण पर्टिक्युलरली इतिहासाला तुम्हाला ऑब्झर्व करताल तुम्ही. आता इथं पण बघू शकता. तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी यातल्या तुम्हाला माहीत असतील. जरी तुम्ही थोडाफार अभ्यास सुरू जरी केला नसला एकदमच तरी सुद्धा बऱ्यापैकी गोष्टी तुम्हाला समजून जातील की ह्या गोष्टी थोड्याशा ट्रीला डायरेक्ट गाळण करायची असते ना डायरेक्ट. ठीक आहे, तुम्हाला या गोष्टी लक्षात येतील बघा. त्यासाठी आधी प्री क्रॅक करणं गरजेचं. आणि मुख्य म्हणजे तुम्हाला सांगायचा उद्देश आहे पहिल्यापासून माझा की जे काही प्रिज्युडिस आहेत मनात आपल्या पूर्वग्रह बसलेत पोरांच्या. इतिहास म्हणजे हे, जॉग्राफी म्हणजे हे, असे पर्टिक्युलर ते प्रिज्युडिस काढून टाक. इकडे ते प्रिज्युडिस काम, कारण प्रत्येक विषयाचा ठरलेला एक पॉईंट असतो बघा. ठीक आहे, सायन्स बायोलॉजी घेतलं म्हणजे ते न्यूट्रिशन पण आहे, हेल्थ पण आहे. सायन्स म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट आणि क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल नाही ना, बाकीच्या पण गोष्टी. मग त्याच्यावर जर दरवर्षी 2-2 प्रश्न येत असतील बाकीच्या गोष्टींवर तुम्हाला ते कव्हर केले पाहिजे. मग राजकीय इतिहास ते सगळं पहिल्यांदा सुरू झालं. ब्रिटिश आले, कायदे आणले वेगवेगळे, गव्हर्नर जनरल आणले. 1857ला उठाव झाला. मग नेमस्तांचा कालखंड सुरू झाला. मग जहालांचा सुरू झाला, लाल बाल पाल. मग रिव्होल्युशनरी क्रांतिकारकांचा सुरू झाला. मग गांधी युग सुरू झालं आणि मग पार्टिशन झालं. हे इतिहास नाही ना फक्त, हा फक्त राजकीय इतिहास झाला. सामाजिक प्रश्न, ब्राह्मणेतर चळवळ, वृत्तपत्र, शिक्षणाचा विकास, दळणवळणाचा विकास. मग प्रश्न येतो तुम्हाला, कोणत्या वृत्तपत्राने रेल्वेचा उल्लेख काय केला होता? चाक्या मसोबा. कोणी केला होता? ज्ञानोदयनेच केला होता. आणि ज्ञानोदय शिकवताना मी तुम्हाला किती सांगितलं? पहिल्या लेक्चरला 15 वृत्तपत्र घेतो. ज्ञानोदय कशात घेतो? कशासाठी मी सांगितलं तुम्हाला? मुक्ता साळवेंचा लेख महारमांगाच्या दुःखाविषयी, दलित समाजाच्या व्यथा मांडल्या होत्या त्यातून पर्टिक्युलरली. तर त्यामध्ये सांगू तुम्हाला या सगळ्या गोष्टी स्टोरी फॉर्मॅटमध्ये लक्षात राहतात बघा. तेव्हा ज्ञानप्रकाश तुम्हाला शिकवताना सांगितलं. तर ज्ञान सिंधू वीरेश्वर छत्र यांचं समजा. ज्ञानदर्शन सांगितलं तुम्हाला, रानड्यांचं, कृष्णाजी रानड्यांचं वगैरे. ठीक आहे, आता मेन्स मागच्या वर्षीचा पेपर आहे. मागच्या वर्षीचा पर्टिक्युलरली यासाठी घेतलाय की मागच्या वर्षीपासून थोडंसं सिलेबस चेंज झाला आहे. ठीक आहे, मला वाटतं गणिताचं वगैरे वेटेज वाढवलेलं आहे. ठीक आहे, हां ठीक आहे, सायन्स वगैरे. आता ब्लर झालं. आता हे मी वाचून दाखवते बघा. फक्त लक्ष राहू द्या शिकवताना. आता खालील म्हणजे विवरणावरून क्रांतिकारक ओळखा म्हणून तुम्हाला दिले बघा. कोणत्या क्रांतिकारक कोणत्या सदरात मोडते? क्रांतिकारी चळवळी. आणि तुम्हाला सुरू केलं तर लेक्चर तेव्हा सांगितलं होतं बघा. क्रांतिकारी चळवळी म्हणजे काकोरी कट, लाहोर कट, अलीपूर कॉन्स्पिरसी, HRA, हिंदुस्थान रिपब्लिकन असेल, ह्याच्या पलीकडे
ते सगळं इंडियाचे रेट. तुम्हाला विचारले काय बघा, पुणे जिल्ह्याच्या गदर पक्षाचे प्रमुख दिले बघा. मेकॅनिकल इंजिनिअरिंग करण्यासाठी अमेरिकेत गेलेत. लाहोर कटात सहभाग आहेत बघा. विष्णू गणेश पिंगळेंवर प्रश्न आहे. कन्फ्यूज करायसारखं आता काय काय गोष्टी आता आनंद लक्ष्मण कान्हेर हे तर तुम्ही एलिमिनेट करू शकता. सेनापती बापटांना काही फाशी झालेली नाही. तुम्ही सेनापती बापट माहिती आहेत ना, सेनापती बापटांवर पण पुढे जाऊन प्रश्न आहे बघा. इथं अनालिसिस केलं असतं नाही म्हणजे या प्रश्नाचं पुढे सेनापती बापटांवर प्रश्न आहे तुम्हाला. सेनापती बापटांचा खूप मोठं कार्य. मुळशी सत्याग्रह टाटा कंपनीच्या बरोबर. त्यांना संयुक्त महाराष्ट्रामध्ये पण आहे बघा. तुम्ही ते ऐकलं असेल, महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्यांविना देश गाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. महाराष्ट्र आधार या भारताचा कोणाचं वाक्य? सेनापती बापटांची. कधीची? संयुक्त महाराष्ट्र चळवळी, ज्यावेळेस मुंबई महाराष्ट्राला द्यायला नाही म्हणायची तेव्हाच वाक्य की महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मरून जाईल. ठीक आहे. तर म्हणजे तुम्हाला सांगायचा उद्देश हे होता की विष्णू गणेश पिंगळेंवर हा प्रश्न आहे बघा. तर तुम्हाला पलीकडे जायचंय म्हणजे ह्या आधी मदनलाल धिंगरा, आनंद कान्हेरे वगैरे यांच्यावर प्रश्न विचारून झाले. आता अपग्रेड व्हायचे, अपग्रेड पुढे जायचे ते सगळ्या गोष्टींवरनं. ठीक आहे. सुरुवातीला सांगितलं ना तुम्हाला 300 दादाबाई म्हणजे आरती, तसं इकडं पण आहे. सगळ्या गोष्टी आतल्या लेवलला जातात बघा. दलित चळवळ म्हणले की ती फक्त आंबेडकर ती डिप्रेस क्लास मिशन नाही, बाकीच्या पण गोष्टी आहेत आणि त्याच पर्टिक्युलर गोष्टींवरती प्रश्न विचारले जात आहेत बघा सध्या. आता हे बघा, समाजसुधारकाने त्यांच्या कार्याविषयी जोड्या आहेत बघा. समाजसुधारकांचा पठडीत बसतो बघा, बरोबर ना. आता मी जेव्हा समाजसुधारक शिकवत असतो ना, समाजसुधारक ते सेग्रिगेटेड शिकवत नाही बघा, म्हणजे सेपरेट शिकवत नाही. समाजसुधारक लेक्चर तुम्हाला फ्रीमध्ये पण आहेत ना युट्यूबला अवेलेबल. मी इथंच काय करायचं. समाजसुधारक म्हणजे ते जे डाटा आहे तो असा प्रिंट काढून करायसारख्या गोष्टी नाहीत बघा. सगळ्या गोष्टी कनेक्टेड आहेत. इतिहासाचा म्हणजे सिलेबस मधला पार्ट नाही समाजसुधारकाच्या कडे इतिहास करतो सगळा. त्यांनीच केले ना. बॉम्बे असोसिएशन बघतो आपण, सांगितलं नानांनी केले. मग राजकीय कार्य झाले. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन असोसिएशन शैक्षणिक कार्य. बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी होती नानांची. सगळीकडे कार्य आहे त्यांचं. ठीक आहे. तसं आता इथं बघा, हे गोपाळ हरी देशमुख म्हणजे कोण? लोकहितवादी. सांगितलं ना तुम्हाला, लोकहितवादी देशमुख. पुण्याचे देशमुख लक्षात ठेवा तुम्ही. आणि कशाचे? मग लक्ष्मी ज्ञान ग्रंथाचे लेखन केले दिले. थोडं ब्लर दिसते, मी वाचून दाखवतोय. ठीक आहे. लक्ष्मी ज्ञान ग्रंथ. हिंदुस्थानास दारिद्र्य येण्याची कारणे त्यांचंच आहे बघा. हिंदुस्थानास दारिद्र्य येण्याची कारणे लक्ष्मी ज्ञान. हे लक्ष्मी ज्ञान जो ग्रंथ आहे ना, कोणाच्या प्रिन्सिपलवर आधारित आहे माहिती आहे का? ॲडम स्मिथ माहिती आहे ना, इकॉनॉमिक्स मध्ये शिकताल तुम्ही. कॅपिटलिझम यांच्या ह्याच्यावर आहे बघा सगळं. आणि ह्यांना क्रॉस कोण होते? किनेशियन इकॉनॉमी ऐकलंय का? जॉन किनेस. ठीक आहे. ते तिकडे बघताल तुम्ही इकॉनॉमिक्स मध्ये. ठीक आहे. पण हे लक्ष्मी ज्ञान ग्रंथ त्यांचा होता बघा. त्यानंतर विष्णू शास्त्री पंडित शिकवतो आपण. त्यानंतर मी तुम्हाला सांगतो पुनर्विवाह उत्तेजक मंडळी, भाऊदाजी लाड सदस्य. विधवा विवाह शिकत असतो ना आपण, विधवा विवाह. बऱ्याच समाज सुधारकांनी कार्य केले बघा. आणि या विधवा विवाहावरनं मी तुम्हाला कमीत कमी मागच्या 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेतले 10% प्रश्न एका टॉपिकवर सोडून दाखवतो मी तुम्हाला. विधवा विवाह. पुनर्विवाह उत्तेजक मंडळी कोणी स्थापन केली? विष्णू शास्त्री पंडित. हे कन्फ्यूज होण्याचं कारण काय माहिती आहे का? विष्णू शास्त्री पंडित आहेत, विष्णू शास्त्री चिपळूणकर आहेत, विष्णू बुवा ब्रह्मचारी आहेत, भरपूर आहेत. तसं विधवा विवाह यांचं कार्य आहे. 30 वर्षानंतर आहे ना, कर्वेंचं पण कार्य आहे बघायचं. दोंडो केशव कर्वे, त्यांचं नाव फक्त विधवा विवाह उत्तेजक मंडळी बघा. इथं काय? पुनर्विवाह उत्तेजक मंडळी. जांभेकरांनी पण ह्याच्यावर कार्य केलंय बघा. बाळशास्त्री जांभेकर माहिती ना, बाळशास्त्री जांभेकर. समाज सुधारकांच्या पठडीत आपण बघूया सगळं समाज सुधारक बघताना. त्यांनी पण ह्याच्यावर कार्य केले.
गंगाधर शास्त्री फडके यांच्याकडनं ग्रंथ लिहून घ्या, PYQ. या सगळ्या गोष्टी सांगतोय ना, या सगळ्या विचारून झालेल्या गोष्टीत बघा. दादोबा पांडुरंग तरखडकरांनी विधवा श्रुमार्जन नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. कुठं लिहिलाय? यमुना पर्यटनमध्ये. कोणाचं यमुना पर्यटन? बाबा पद्मनजी. कशासाठी प्रसिद्ध आहेत बाबा पद्मनजी? त्यांचा ग्रंथ पण आहे बघा एक, अरुणोदय. ख्रिस्ती झाले होते, ते ख्रिश्चन झाले होते नंतर. असे ख्रिश्चन झालेले कोण कोण आहे सांगू शकता? लक्ष्मीबाई टिळक माहिती आहे का? स्मृतिचित्र आहे. मग ते स्त्रियांमध्ये बघा आपण बघतो त्या गोष्टी. पंडिता रमाबाई पण आहेत, लक्ष्मीबाई टिळक आहेत, नारायण टिळक आहेत, पंडिता रमाबाई. ते स्त्रियांमध्ये लक्ष्मीबाई टिळक बघत असतो. मग आपण स्त्री हक्क चळवळी किंवा स्त्रियांचं योगदान तेव्हा बघतो तुम्हाला सांगितलं. तस पंडिता रमाबाईपासून रमाबाई रानडे सगळ्या गोष्टी या सगळ्या आपण बघत असतो बघा. आणि पहिली गोष्ट या सगळ्या गोष्टी आपण बघितल्यानंतर सुद्धा बऱ्याचशा गोष्टी अशा तुम्हाला पेपरमध्ये आढळून येईल. वाच सब्जेक्ट आहे, बऱ्याचशा गोष्टी अशा आढळून येतील तुम्हाला, पण सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असायची गरज पण नाही. तुम्ही पहिल्यांदा लक्षात घ्या, सगळ्या गोष्टी माहीत असतात. तुम्हाला सिलेबस कव्हर करायचा आहे, इन डेप्थ ॲनालिसिस करायचं आहे क्वेश्चन पेपरचं प्रत्येक. तुम्ही नीट जर 10 वर्षाचा सिलेबस ॲनालिसिस म्हणजे काय करायचं तुम्हाला? इथं गोपाळ हरी देशमुख तुम्हाला माहिती आहे, जोडी लावली, विषय संपला, इथं नाही करायचं. मग विष्णुबुवा समजा इथं ब्रह्मचारी विचारले तर भावार्थ सिंधू, मग विष्णुबुवाचं भावार्थ सिंधू लागला तर विष्णुबुवा ब्रह्मचार्यांचं दुसरं काय कार्य आहे हे जरी बघून गेलं असतं ना सगळे, तरी पुढचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह होतो. भावार्थ सिंधू. समुद्र किनारीचा वादविवाद, प्रसिद्ध एक डिबेट्स करायचे बघा हे बसून. बेहरामजी मलबारी सेवा सदन यांचं पण कार्य होतं बघा. आता हे विधवा विवाहाला सांगितलं तुम्हाला, पुनर्विवाह उत्तेजक मंडळी, त्यानंतर कर्वेंचं आहे, त्यानंतर जांभेकरांचं सांगितलं, दादोबांचं कार्य इथं, बऱ्याच लोकांचं कार्य. पण नंतर सत्यशोधक समाजाने पण विवाह लावलेत बघा. तर या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने तुम्हाला ॲनालिसिस करायचं आहे बघा सगळं. ठीक आहे. ऑनलाईन आवाज येतो ना व्यवस्थित? ठीक आहे. (1932) दलितांना जी काही कम्युनल अवॉर्ड माहिती ना तुम्हाला, स्वतंत्र जातीय निवाडा. सोपा प्रश्न आहे, अशी सिंगल लाईन प्रश्न आला मेन्सला. प्रिलिमला तुम्ही तसे मोठे मोठे प्रश्न बघितले, मेन्सला प्रश्न बघा सिंगल लाईन. सगळ्याला माहित असतं तुम्ही रामसे मॅकडॉनल्डचा जातीय निवाडा, गांधी आणि आंबेडकरांमध्ये झालेला सगळा तो मतभेद आणि ते कसं सॉर्ट आउट झाला वगैरे, कोणत्या पठडीत मोडतं हे बऱ्याच म्हणजे बघा तुम्ही. राजकीयमध्ये पण येतं हे, आणि आंबेडकर दलित चळवळीमध्ये पण ह्याचा सगळा उल्लेख होईल. हे समाज सुधारकमध्ये, हे दलित चळवळीमध्ये पण येऊ शकतं. पहिली गोष्ट म्हणजे हे सगळ्या गोष्टी डिटेल वेगवेगळ्या देतोय, पण ही सगळी स्टोरी आहे बघा. एक सगळ्या गोष्टी एकमेकाला लिंक आहे. ठीक आहे. शिक्षणाचा विकास आणि समाज सुधारक त्यांनीच केलाय ना शिक्षणाचा विकास. वेगळ्या नाहीत गोष्टी, पण फक्त एक सिलेबस डिकोड करायसाठी आपण ह्या अशा गोष्टी वेगळ्या सांगतो. राजकीय कार्य किंवा राजकीय समजा संघटनांचा इतिहास, मग आधी बॉम्बे असोसिएशन स्थापन झाली, पण ती तिथं त्यांनीच केली ना, नानांनीच केली तिथं. परत समाज सुधारकाकडे जात आहेत ती सगळ्या गोष्टी. वृत्तपत्र समजा, मग इंदुप्रकाश, सोमप्रकाश, तुम्हाला मग सगळ्या जोड्या सांगितलं सगळ्या, ते परत समाज. सगळ्या गोष्टी इंटरलिंक आहेत. फक्त आपण काय वाचायचं, कुठून वाचायचं, कशा गोष्टी करायच्या ह्यासाठी डिकोड करतोय सगळ्या गोष्टी. वृत्तपत्रांच्या जोड्या आहेत बघा. काय वृत्तपत्रांच्या जोड्या? कृष्णाजी रानडे, काय ज्ञानप्रकाश, ज्ञानोदय सांगताना सांगितले तुम्हाला, सांगितले ना ज्ञानोदय सांगताना, ज्ञानसिंधू, ज्ञानप्रकाश सांगताना इंदुप्रकाश, सोमप्रकाश, हे सगळं सांगितलं होतं इंट्रोडक्टरी लेक्चरला. त्याच्यावर तुमचा हा प्रश्न सुटला आहे. हा, वीरेश्वर चित्रे पण सांगितलं होतं बघा तुम्हाला, ज्ञानसिंधू. मुकुंदराव पाटील, दीन म्हणून, आणि श्रीपतराव शिंदे विजयी मराठा आहे. ते आन्सरच्या भानगडीत ते पूर्ण अशा गोष्टीत बघा. आता म्हणजे थोडक्यात तुम्हाला आता हे ज्ञानसिंधू आणि ज्ञानप्रकाशवर प्रश्न आला बघा. ज्ञानसिंधू आणि ज्ञानप्रकाश म्हणजे एक डेडिकेटेड लेक्चर किंवा एक दोन जे काय असेल ते वृत्तपत्रांवर होतेलच, त्याबद्दल विषय नाही. पण तुम्ही एक क्लासमध्ये जे काय ऑनेस्ट एफर्ट आणि घरी जाऊन म्हणजे सगळ्या गोष्टी
व्यवस्थित आहे एवढं जरी केलं ना तर मी तुम्हाला तेवढी शुअरिटी देतो. हे तुमचं पहिल्या लेक्चरमध्ये होतं. पहिल्या काय सांगितलं मी तुम्हाला, लघुजी शिकवताना जेव्हा ज्ञानोदय शिकवतो ना मी तेव्हाच या गोष्टी करतो. कन्फ्युज तिथेच होतात ना पोरं. ज्ञान प्रकाश कोणाचं, ज्ञान सिंधू कोणाचं, केशवसूत केशव कुमार यातले नक्की आत्रे कोण. ऐकलं ना गाणं, पक पक पकाक, मुद्दा माहिती आहे. केशवसूत केशव कुमार यातले नक्की आत्रे कोण, तसा कार्यक्रम आहे. परीक्षेत गेले की सगळं ब्लँक, सगळं सेमच वाटते. ज्ञान प्रकाश पण सेम, ज्ञान दर्शन बी सेम, ज्ञान सिंधू पण सेम. त्यामुळे आपण हे अनालिसिस करत असतो बघा इथं. हाच प्रश्न आहे तो. आता काय पुढं, इंग्लिश राज्यात पुरेसं अन्न मिळत नाही असं कोणत्या समाजसुधारकांनी म्हणलेलं आहे बघा, असं विचारलं तुम्हाला. काय समाजसुधारक पटडीत येते, गोपाळ गणेश आगरकरांनी म्हणलेले आहे बघा. पण हे हा क्वेश्चन अनालिसिस करताना ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टी बघायच्या असतात. आता हे ठीक आहे, कॉमन नाव आहेत सगळी, बाळ गंगाधर टिळक, महात्मा फुले, पण एखादं वेगळंच नाव आलं ते तुम्हाला माहितीच नाही, कुठं पुस्तकात वाचलं, तर तिथं बघणं तुमचं काम आहे. कारण पुढच्या वर्षी 2 वर्षांनी त्याच्याबरोबर प्रश्न ठरलेला असतो, उगाच ऑप्शन येत नाही. मी तुम्हाला सांगितलं मगाशी विधवा विवाह, तुम्हाला एक प्रश्न दाखवतो मी. त्या प्रश्नात आहे ना, पुनर्विवाह उत्तेजक मंडळी ही विष्णू शास्त्री पंडित यांनी जे स्थापन केलं तर त्याच्यावर तो प्रश्न होता बघा, तो उत्तर होतं. पण बाकीचे पर्याय काय होते माहिती आहे का, धोंडो केशव कर्वे, गंगाधर शास्त्री फडके, बाळशास्त्री जांभेकर, सगळ्याचं विधवा विवाहावर काम आहे. मग वाचून जातो आपण सुरुवातीला आणि परत करत नाही. जांभेकरांनी काहीतरी केलंय बरं का, काय केलंय ते आठवलं. त्यामुळं व्यवस्थित अनालिसिस करायचं. आणि पहिली गोष्ट म्हणजे ह्या गोष्टींचं अनालिसिस मी म्हणजे ते शिक्षकाला पण तेवढं माहीत पाहिजे. या गोष्टींचं अनालिसिस एखाद्या पुस्तकाची प्रिंट काढणे, त्याची हे बनवून सगळ्यांना दाखवता येते बघा. इथे तुम्ही पण घरी पण जाऊन वाचताल तुम्ही, ठीक आहे. ते वाचायचंच आहे तुम्हाला पुस्तक. मी शिकवलं म्हणजे तुम्हाला वाचायचं नाही असलं काय भाग आहे का, वाचणारच आहे तुम्ही. पण तुमच्या प्रॉपर नोट्स, प्रत्येक गोष्टीचे अनालिसिस आणि डिरेक्शन हे क्लासमध्ये महत्त्वाचं असतं. अभ्यास सगळ्यांना येतो, बुकलिस्ट सगळे देऊ शकतात. मी नाही दिली तरी तुम्ही यूट्यूबला सर्च मारून बघता. महत्त्वाचं डायरेक्शन चुकली BL गुरुवर घेऊन बसा, नाहीतर बिपनचंद्र घेऊन बसा. आता बिपनचंद्र घेऊन बसा, लय स्टँडर्ड सोर्स आहे, तुमच्या नाही ना कामाचं. तुम्हाला जे महत्त्वाचं आहे, आता गाठाळ सरांचं पुस्तक आहे, आणि भरपूर पुस्तक तुम्हाला बुकलिस्ट, पण त्या बुकलिस्टमधनं नेमकं काय वाचायचं, काय सोडायचं, प्रश्न कोणत्या ट्रेडवर येतात, किती डेप्थमध्ये येतात, ह्या गोष्टी महत्त्वाच्या. दलित चळवळ म्हणजे सांगितलं तुम्हाला, तिथं जाऊन थांबायचं नाही. विठ्ठल रामजी शिंदे. आणि तुम्हाला प्रश्न कुठं आलाय, सीताराम केशव बोले, तिकडं आलाय प्रश्न. बॉम्बे मिल हँड्स तिथं पण थांबले नाही ते, म्हणजे NM लोखंडेवर पण थांबले नाही, त्याच्या आत गेलेत. ह्या गोष्टी माहीत पाहिजे फक्त. ह्यासाठी डायरेक्शन महत्वाचे, अनालिसिस महत्वाचे प्रत्येक गोष्टींचं. आता हा प्रश्न आहे बघा, बहिष्कृत हितकारणी सभा 1924 कुठे येईल, दलित चळवळीत. परत शिवतरकर होते त्याच्या अध्यक्ष. आता ऑप्शन पण बघा, शिवराम जानबा कांबळे, आंबेडकर पूर्व आहेत सगळे हे. आणि ज्ञान इथं तुम्हाला दिसत नसेल, ज्ञानदेव घोलप आहे बघा, DD घोलप. आंबेडकर नसले नाही, मुक नायकची जबाबदारी हे दोघं सांभाळायचे. कोण, DD घोलप, ज्ञानदेव घोलप आणि शिवतरकर. ऑप्शनमध्ये ज्ञानदेव घोलप पण दिले बाबा. चांगला अभ्यास करून गेला तरी सुद्धा तिथं कन्फ्यूज व्हायला, त्या लेवलला प्रश्न येत आहेत, कंबाईनचा प्रश्न असून सुद्धा. ठीक आहे. त्यानंतर बघा परत डिप्रेस क्लास मिशन, परत एकदा दलित चळवळ. म्हणून तुम्हाला सुरुवातीपासून सांगतो. आता किती बघितले तुम्ही, समाजसुधारक, 2 समाजसुधारक, दलित चळवळी, कामगार चळवळी, NM लोखंडेचा प्रश्न. ह्यात कुठं आहे राजकीय इतिहास?
मग तुम्ही एखादं बिपिनचंद्र वाचले, बिपिनचंद्रांनी कंबाईनच्या पोरांसाठी पुस्तक काढले का बरं? बिपिनचंद्र पुस्तक लिहिताना UPSCची पोरं देतील, MPSCची पोरं देतील म्हणून पुस्तक काढतील का? त्याची नाहीत ना ती पुस्तकं, ती इतिहास तज्ञ आहेत, त्यांनी त्यांच्यासाठी लिहिलेले पुस्तक. तुम्हाला काय सिलेबसमध्ये, नोटिफिकेशनमध्ये ते महत्वाचं आहे. आणि क्लासमध्ये बघा तुम्ही नोटिफिकेशन चा जो वर्ड अँड वर्ड आहे तो तुमच्यासाठी सिलेबस. मी सांगतो कुठलं पुस्तक सांगतो हे महत्वाचं नाही. नोटिफिकेशनचा सिंगल वर्ड, आणि हा सिंगल वर्ड इथं मिस होणार नाही याची शाश्वती. काय नोटिफिकेशनचा सिंगल वर्ड टू वर्ड एक क्लास झाल्यानंतर हा टॉपिक राहिला असं तुम्ही म्हणणार नाही. फक्त तुम्हाला तेवढे ज्युडिशियसली एफर्ट द्यायचे बघा. आता डिप्रेस क्लास मिशनवर आहे किंवा अस्पृश्यांना नोकरी मिळवून देणे, उद्योग दवाने, हे राजकीय संघटना स्थापन करणे चुकीचं होतं. त्यामुळे अबक उत्तर होतं फक्त. ठीक आहे, राजकीय उत्तराकडे तुम्ही जाऊ नका, काय एवढं याचा विषय नाही. आता रिचर्ड टेम्पलने कोणत्या समाज सुधारक जो आहे त्याला द मोस्ट डेंजरस मॅन असं म्हणलेलं आहे बघा. मोस्ट डेंजरस मॅन रिचर्ड टेम्पल. रिचर्ड टेम्पल कोण होते माहिती? रिचर्ड टेम्पल कोणत्या सदरात येतो बघा? बॉम्बे गव्हर्नर होते. बॉम्बे गव्हर्नर जनरल नाही, गव्हर्नर. मुंबई प्रांताचा असतो तो गव्हर्नर. गव्हर्नर आपला राज्यपाल थोडक्यात. गव्हर्नर जनरल म्हणजे राष्ट्रपती आजचा थोडक्यात. आता मगाशी मी तुम्हाला सांगताना राहून गेलो ते की सगळे जे ऍक्ट झाले ना आणि 1857 उठाव झाला तोपर्यंत जे नाव होतं ना त्या सगळ्या ऍक्टची नाव बघा काय? चार्टर ऍक्ट. चार्टर. तिथनं पुढे तुम्हाला चार्टर ऍक्ट नाव दिसणार नाही. का बरं? चार्टर म्हणजे काय? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं रूल होतं ना तोपर्यंत. 1857 नंतर ब्रिटिश पार्लमेंटने स्वतःकडे घेतलंय ते क्राऊन रूल म्हणतो आपण त्याला. म्हणून चार्टर नाही. चार्टर कोणाला द्यायचा? कंपनीला चार्टर द्यायच्या आधी 20 वर्ष तुम्ही अजून प्रायव्हेट कंपनी होती ती ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. आणि फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी ती सरकारी मालकीची होती फ्रान्सच्या गव्हर्नमेंटची. त्यामुळे ते हरले. हे खूप मोठं कारण आहे त्यातलं. प्रायव्हेटायझेशन चांगलं असतंय मग. ठीक आहे. तर त्याच्यानंतर हे सगळ्या गोष्टी झाल्या की 1857 नंतर जे काही ऍक्ट आलेत त्यानंतर मग त्याच्यानंतर सगळे जो गव्हर्नर जनरल होता त्याचं डेजिग्नेशन बदलून त्याला व्हाईस रॉय म्हणायला लागले. कारण तो डायरेक्ट रिप्रेझेंट करत होता क्राऊनला, त्यामुळे त्याला व्हाईस रॉय म्हणायला लागले. हा गव्हर्नर आहे. असे थोडेच आता तुम्ही म्हणता सगळे गव्हर्नर जनरल. ठीक आहे, तुम्हाला गव्हर्नर जनरल पूर्ण टॉपिकमध्ये गव्हर्नर सगळे नाहीत करायचे तुम्हाला. एक ठरलेले आहेत. त्यामध्ये एक रिचर्ड टेम्पल आहेत कारण ते बॉम्बेचे गव्हर्नर होते बघा. प्रत्येक गोष्टी येऊन कुठं थांबणे. एल्फिन्स्टन करायचे तुम्हाला. एल्फिन्स्टनचं कार्य पण तेवढं मोठं आहे. नाना शंकर शेट्टी यांना पण त्यांनी मदत केली. त्यांच्या नावानं शाळा काढली म्हणजे त्यांचं काहीतरी कार्य असेल ना तिथं. शाळा कॉलेज. पुण्याचं बघा काय? पुण्याचं कोणतं कॉलेज? फर्ग्युसन कॉलेज. ठीक आहे, मी पण ॲल्युमिनी आहे त्याचं. ठीक आहे, माझं पण कॉलेज तिचं फर्ग्युसन. कोणाचं नाव आहे ते? जेम्स फर्ग्युसन, बॉम्बे गव्हर्नर. तर हे कोणत्या सदरात येते? थोडक्यात गव्हर्नर जनरलच्या सदरात. तुम्ही बघूया आपण सुरुवातीला बघितलं ना सगळ्या गोष्टी. त्यामध्ये डल हाऊस ते कॅनिंग बघताना बघितलं बघा आपण. हे गव्हर्नर जनरल महत्वाचे. त्यानंतर जेव्हा हे होईल त्यामध्ये प्रत्येक गोष्ट तुम्हाला म्हणजे टॉपिक वाईज कोणकोणते समाज सुधारक, गव्हर्नर जनरल, महत्वाच्या व्यक्ती. म्हणजे महत्वाच्या व्यक्तीमध्ये गव्हर्नर जनरल पण येतात नाही. ब्रिटिश सत्तेची स्थापना करून थोडी गप बसल्यात. ते स्थापना केली, रूल केला, वेगळे ऍक्ट आणले. त्यातून मग काय झालं? सगळ्या गोष्टी समजायला लागल्या लोकांना की बाबा कशी पिळवणूक करतायत. मग दादाबाई सारख्यांनी आर्थिक जागरूकता झाली लोकांमध्ये. पॉलिटिकल अवेकनिंग झाली आपण म्हणतो. बॉम्बे असोसिएशन स्थापन झाली. पुणे सार्वजनिक सभा, पुन्हा बॉम्बे प्रेसिडेन्सी. महाराष्ट्रात, बेंगालमध्ये पण बाकीच्या भरपूर होत्या. लँड होल्डर्स सोसायटी वगैरे. ब्रिटिश बेंगॉल ईस्ट इंडिया असोसिएशन. ठीक आहे, अशा दादाबाई नौरोजींनी बाहेर केली बघा लंडनमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन. आणि त्यातून सगळं कल्मिनेशन होऊन 1885ला काँग्रेसची स्थापना आहे. मग काँग्रेस स्थापना, मग त्यावेळेस नेमस्थांचा म्हणजे मवाळवाद्यांचा प्रभाव त्याच्यावर. तिथून पुढे जहालवाद्यांचा प्रभाव. नंतर रिव्होल्युशनरीज क्रांतिकारक वेगवेगळे. मोर्लेमेंटरी रिफॉर्म्स. त्यांच्या रिफॉर्म्स चालूच आहेत. त्या ऍक्ट साईड बाय साईड चालतात त्याच्यावर पण भरपूर प्रश्न आहेत बघा. गांधी युग, भारत पाकिस्तान पार्टिशन कसं झालं, कम्युनलिझम जे म्हणतो आपण, द्विराष्ट्रवाद
कसा वाढला त्याच्यावरून प्रश्न आहे बघा. पुढे एक प्रश्न आहे तो, द्विराष्ट्रवाद कसा वाढला आणि पाकिस्तानची निर्मिती कशी. पाकिस्तान म्हणजे काय माहिती आहे ना तुम्हाला? पाकिस्तान काय आहे माहिती आहे? P फॉर पंजाब, A फॉर अफगाण, K फॉर काश्मीर, स्थान फॉर बलुचिस्तान. दॅट इज पाकिस्तान फॉर यू. असं आहे ते पाकिस्तान. हे सगळं कुणी आणलं, कसं आणलं, जिनांचा काय रोल होता. आधी काँग्रेसमध्ये होते जे, म्हणजे जिना मुस्लिम लीगचे मेंबर संस्थापक सदस्य नाहीत. हे कसं वाढलं? रहमत अली चौधरी त्यांनी काढली होती टर्म. अल्लामा इक्बाल, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, ते स्वतःच गेलं परत पाकिस्तानात. ठीक आहे, कसं आलं या सगळ्या गोष्टी हे स्टोरी फॉर्मॅटमध्ये या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवायच्या. आणि मग त्या पॅरलल ह्या सगळ्या राजकीय ह्याच्या पलीकडे सगळ्या बाकी सामाजिक चळवळी, धार्मिक, आर्थिक जागरूकता, समाज सुधारक त्यांचं कार्य, या सगळ्या गोष्टी इंटरकनेक्ट करायचे. म्हणजे ते असतं ना एक फूड चेन असते बघा. पर्यावरण शिकताना तुम्ही शिकताना फूड चेन असते का? खरी खरी फूड चेन अवेलेबल नसती, कारण ते फूड वेब असतं ना. तुम्ही काय बघता? गवत आहे, ससा खातो आहे का ना? सशाला कोण खातं? हा, साप खातो आपण म्हणू. साप, त्याला गरुड खातंय. ठीक आहे, असंच आहे का? असंच चालतं का? गवत कोंबडी पण खाऊ शकते ना. बाकी दुसरं पण कोणतरी खाऊ शकते. हत्ती पण खाऊ शकतो ना. ह्या सगळ्या गोष्टी इंटरलिंक आहे. त्यामुळे फूड चेन इज अ मिसनोमर. ॲक्च्युअली इट इज अ फूड वेब. जाळं आहे सगळं इंटरकनेक्ट. तसं हे जाळं आहे हिस्ट्री म्हणजे. सेपरेट नाही, आपण फक्त डिकोड करायसाठी शिकताना सेपरेट बाबा टॉपिक वाईज घेतोय. तर अशा पद्धतीने बघा हे आता हे सगळं झालं. आता हे सय्यद हुसेन, हे मुस्लिम इतिहास तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं. मुस्लिम इतिहास म्हणजे इकडं जेव्हा तुम्हाला RSS हिंदू महासभेचा प्रश्न बघितला नाही आपण. हिंदू महासभेचा कधी स्थापना सांगितली तुम्हाला? 15 आणि हे 25 सांगितली. बरोबर. 1938च्या सेशनवर प्रश्न आलता, सांगितलं का आलता ते पण सांगितलं. का आलता? विनायक दामोदर सावरकर. आणि त्याच्या आधी कोण होतं? 27 सांगितलं, ते पण सांगितलं. मुंजे, डॉक्टर मुंजे. ठीक आहे. मग हे बघताना बाकीच्या पण गोष्टी बघायच्या इकडं बाबा. आता सुरुवातीला मग जिनांचं सांगताना पण माहिती की इतिहास कसा बाबा अनफोल्ड कसं झालं. पाकिस्तानची म्हणजे का मागितलं पाकिस्तान? म्हणजे जिनांच्या आधी पण लोक होती का? पहिली गोष्ट मुस्लिम लीगने घेतला, पण मी तुम्हाला सांगितलं ना जिना स्वतःच मुस्लिम लीगचे संस्थापक सदस्य नाही आहेत. बरेच वर्ष ते मुस्लिम लीगमध्ये पण नव्हते. मग कसं काय फादर ऑफ नेशन त्यांना तिकडं म्हणलं जातं? तर त्याच्या आधी काय माणसांचं काम आहे बघा. त्यातलं मोठं नाव आहे बघा, सर सय्यद अहमद खान. तुम्हाला इथं बघा फसवून काय दिलंय? सय्यद हुसेन दिले. हे चुकीचं आहे. पहिलं स्टेटमेंट, बाकी सगळं बरोबर आहे. सय्यद हुसेन वेगळे, सय्यद अहमद खान वेगळे. अलीगड मुवमेंट, अलीगड कॉलेज अजून पण आहे बरं का. अलीगड कॉलेज माहीत असेल तुम्हाला. तर त्या साधारात येतं बघा ही सगळ्या धार्मिक सुधारणा वगैरे मध्ये, नाही का. आता शेवटचा प्रश्न परत एकदा जोड्या जुळवा. आता याचं उत्तर तुम्ही सांगायचं मला, कारण मी तुम्हाला सांगितलंय ऑनलाईन. प्रभाकर तर मी तुम्हाला सांगितलंय 100%. भाऊ महाजन, दर्शन दे रे दे भगवंता. प्रभाकर सांगितलं ना तुम्हाला. प्रभाकर सुरुवातीला कधी सांगितलं होतं बरं? प्रभाकर कशाला सांगितलेलं तुम्ही? शतपत्रेमध्ये सांगितलं होतं. अजून एकदा एका कुठल्या तरी विषयात सांगितलंय बघा तुम्हाला. दर्शन दे रे दे भगवंता, प्रभाकर. ते ज्ञान सांगताना ज्ञान प्रकाश कृष्णाजी रानडेंचं, ज्ञान सिंधू वीरेश्वर छत्रेंचं, ज्ञानोदय हेनरी व्हॅलेंटाईन. ते जेव्हा ज्ञान दर्शन आलं तेव्हा सांगितलं होतं. त्यांचं अजून एक आहे ते सगळ्यांना माहीत असते, प्रभाकर. प्रभाकर आणि समाज सुधारक करताना पण ह्या गोष्टी भरपूर वेळा रिपीट होतात. सगळी सेपरेट थोडी काम करत असणार आहे. ते सगळ्यांचं काम इंटरलिंक आहे. काय काय समकालीन आहेत, काय काय मित्र आहेत. जांभेकर, आता दादाबाई नौरोजी, किरू नाना छत्रे, आपण नंतर बहुदाजी लाड,
ही जांभेकरांची शिष्य होती, एका वर्गात होती ही सगळी लोक, त्यांची शिष्य आहेत ही सगळे. कार्य पण त्यांचं पॅरलल चालणार आहे ना. आता पुनर्विवाह उत्तेजक मंडळी विष्णू शास्त्री पंडित यांनी स्थापना केली, मी सांगितलं. एम.जी. रानडे पण होते त्याच्यात. प्रार्थना समाज मी तर राखी लिस्टच आहे पूर्ण, सगळ्यांनी एकमेकांचं कार्य. त्यामुळे तुम्हाला काय सांगितलं, सेग्रिगेटेड फक्त आपण डिकोड करायसाठी करतोय, सिलेबस डिकोड करायसाठी. ॲक्च्युअलमध्ये कार्य पॅरललच चालतंय बघा. जनता सुधारक सगळ्याला माहीत असते, सुधारक आगरकर, गोपाळ गणेश आगरकर, टिळकांबरोबर वाद झाल्यानंतर आधी काय करायचे, केसरी आणि मराठा. केसरीचे होते का मराठाचे होते? जे मराठा आहे ना, मराठा ते इंग्लिशमध्ये आहे, असं लक्षात ठेवायचं. ह्या गोष्टी नंतरच्या आहेत. सांगायचं काय, हे कोणत्या सत्रात आहे परत, वृत्तपत्रेत पण येतं, समाज सुधारकात पण येतं. ठीक आहे. एक समाज सुधारक करताना ना 70-80% हिस्ट्री कव्हर होती. खरं सांग, एक समाज सुधारक करताना 70 ते 80% हिस्ट्री तुमची कव्हर होती. बाकीच्या गोष्टी कशा झाल्यानंतर काय काय नंतर जी काही राजकीय हे, त्यांना आपण समाज सुधारक नाही म्हणत. का नाही म्हणत बरं समाज सुधारक त्यांना? कारण त्यावेळेस ध्येय नंतर हे झालं होतं की पहिले आपण राजकीय हक्क घेऊ आपले, मग करू सुधारणा. आंबेडकर आणि गांधी ह्यांच्यावरून वाद कशामुळे होते? ह्याच्यावरूनच होते ना. टिळक आणि आगरकरांचे वाद कशावरून होते? पहिल्या राजकीय सुधारणा की सामाजिक सुधारणा, बरोबर ना. याच गोष्टी परत पण येते लक्षात. तरी होता सगळा सिलेबस आणि 2023च्या पूर्व आणि मुख्य या दोन्हीचं ॲनालिसिस होतं बघा. तर तुम्हाला लक्षात आलं असेल बघा की फेवरेट जे काही टॉपिक आहेत हे कोणकोणते आहेत बाबा. तर बघा इथं तुम्हाला एक थोडक्यात ब्रीफ सांगतो. इथं ब्रिटिशांचं अरायवल झालंय बघा. ब्रिटिश म्हणण्यापेक्षा युरोपियनांचं आगमन झालंय. त्यानंतर त्यांची काय झाली, सरशी कोणाची झाली? ब्रिटिशांची झाली. का झाली, कशी झाली ते नंतर आपण बघू. आल्यावर हे काय शांत बसले नाही, त्यांनी सगळे ऍक्ट्स आहेत बघा ह्यांचे. रेग्युलेटिंग ऍक्ट पासून ते चार्टर ऍक्ट पासून 1857 टू सगळे पूर्ण क्राऊन रूल घेतल्यानंतर ते नंतर सगळे काउन्सिल ऍक्ट, ते 1909चा मोर्ले मिंटन, 19ला मॉन्टफोर्ड रिफॉर्म्स, 35चा ऍक्ट, सगळं पूर्ण. त्यानंतर काय बघा, हे 1857चा उठाव पण महत्वाचा. एक प्रश्न बघितला ना आपण, मिलिटरी ऑफिसर्स नील वगैरे दिली होती. हॅवलॉक म्हणलं की लखनौ. ठीक आहे. 1857 झालं बघा. 1857 नंतर आता इथं जमीन महसूल सुधारणा, कारण महसूल त्यांचा त्याच्यावरच होता ना. मग यातून पिळवणूक करायची, मग आपल्याला आर्थिक जागरूकता झाली. इथं समाज पण पिचलेला होता बघ, मग समाज सुधारणा पण झाल्यात बघा. समाज सुधारणा करतानाच समाज सुधारक बघायचे. आर्थिक धार्मिक क्षेत्रात पण काय सुधारणा झाल्यात बघा. ब्राह्मण समाज, थिओसॉफिकल सोसायटी, सत्यशोधक समाज, भरपूर आहे. ठीक आहे. समाज सुधारक बघतो, हे बघतो. त्यानंतर राजकीय संघटना स्थापन होतात बघा, ते पण समाज सुधारक करताना आपण बघतो. ऍक्च्युअल मध्ये बॉम्बे असोसिएशन, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन बंगाल प्रांतात झालं. आणि ह्याचं कल्मिनेशन जाऊन कुठं झालेलं असला 1885ला INC, इंडियन नॅशनल काँग्रेस. त्याचे अधिवेशन बघितलं. अधिवेशनावर प्रश्न कुठलं विचारलं होतं तुम्हाला? महाराष्ट्रातलं विचारलं होतं. पी आनंद चार्लो किती वेळेचे होते? हाला फॉर अ रिझन. ठीक आहे. तुम्ही कोणत्याही पद्धतीने लक्षात ठेवा. पण 7व्या ते होते पी आनंद चार्लो. पहिले हिंदू हे होते. 4था आणि 5वा तुम्हाला सांगितलं जॉर्ज ज्युल आणि वेडरबर्न. पहिले ती 4-5 माहीत असते सगळ्याला, मग ती 5वर विचारत नाही. ते 11वं 13वं असं विचारते. पण एक जरी माहीत असेल तुम्हाला तरी ती जोडी सुटते. एवढ्या सीन करून देतात ती. तर ठीक आहे. आता काँग्रेस स्थापना झाली. मग काँग्रेसवर सुरुवातीला काय कोणाचा प्रभाव आहे? नेमस्थांचा प्रभाव आहे. म्हणजे आपण काय म्हणतो ना, मावळवादी. सुरुवातीचे लीडर्स फिरोजशाह मेहता वगैरे, सुरुवातीचे सगळे दिनशॉवाचे सगळेच, गोपाळकृष्ण गोखले. त्याच्यानंतर जहालवादी, बरोबर, जहालवादी लालबाल पाल, टिळक, बिपिनचंद्र पाल, लाला लजपत राय. त्यानंतर क्रांतिकारी चळवळी, पर्टिक्युलरली महाराष्ट्रातल्या बघायच्या आपल्याला. आपण बघू पुढं.
क्रांतिकारी चळवळी सगळ्या आपण बघतो, भगतसिंगांपासून ते सगळ्याच पूर्ण सूर्यसेनपर्यंत पार चितगाव, काकोरी, लाहोर कॉन्स्पिरसी, अलीपूर कॉन्स्पिरसी, माणिक तोळा खटला. मग इथून काय होतं नंतर गांधीयुग. आता गांधीयुगच्या आधी स्वदेशी मुवमेंट आहे बघा, वंगभंग आंदोलन आहे. बंगालचं पार्टिशन कोणी केलं? लॉर्ड कर्झन. लॉर्ड कर्झन बघता मग आपण मध्ये काय राहिलं मग थोडक्यात महत्वाचे गव्हर्नर जनरल ते सगळे बघतो. सतीबंदी कोणी केली? लॉर्ड विल्यम पेंटिक. असे सगळे गव्हर्नर जनरल. पर्टिक्युलरली गोष्टी तरी लक्षात ठेवल्या ना तर ते प्रश्न बरेचसे सुटून जातात. सगळ्याच गोष्टी तुमच्या लक्षात राहणार नाहीत हे तुम्ही धरून चाला, पण डिरेक्शन महत्वाची. डिरेक्शन. मग ही गांधीयुग इथे सांगितलं मला. त्याच्या आधी काय झाले सगळ्या गोष्टी पूर्ण काँग्रेसची कसं वाढ 1920-15 पर्यंत गेले. मग गांधी साऊथ आफ्रिकेतून आले, पहिले खेडा, चंपारण वगैरे. त्यांचे गुरु होते गोपाळकृष्ण गोखले. त्यांनी सांगितलं बाबा भारतभर फिरा पूर्ण, आधी बघा गांधीजींना. मग गांधीयुग सुरू झालं. मग गांधीजींचं मग हे 3 आंदोलन सगळ्याला माहीत असतात. नॉन कोऑपरेशन मुवमेंट, असहकार आंदोलन 1920, खिलाफतचा प्रश्न तवा. खिलाफतचा प्रश्न कशामध्ये तेव्हाच निर्माण झाला. खलिफा 1919ला वर्ल्ड वॉर संपला. 1919चा प्रश्न बघितला आपण, मॉन्टफर्ड रिफॉर्म्स 1919. 1909ला काय दिलं तर आता हिंदू महासभेचा प्रश्न बघितला. 1915ला स्थापना बघितली. का बरं 1915लाच झाली? काय कारण होतं 1915लाच का झाली? काय झालं त्यावेळेस? बरोबर 1909ला काय झालं? मुस्लिम लीगची स्थापना झाली. बरोबर. डिवाइड अँड रूल, फोडा आणि राज्य करा. हिंदू मुस्लिम दरार पाडण्याचा प्रयत्न केला. अपीजमेंट पॉलिसी केली लॉर्ड मिंटो आणि मोर्ले जो आहे ह्या दोघांनी मिळून काय केलं? सेपरेट इलेक्टोरेट दिले, म्हणजे स्वतंत्र मतदारसंघ दिले आणि दरार पाडण्याचा प्रयत्न केला बघा तिथं. आणि त्यामुळे काय झालं, तिथून एक सुरू झालं बघा, म्हणजे कम्युनलिझम म्हणतो आपण ज्याला, द्विराष्ट्रवाद जे नंतर सुरू झालं पाकिस्तान. त्याची पाळीमुळं कुठं होती म्हणलं जातं तर 1909च्या कायद्यात होती म्हणलं जातं. का? सेपरेट इलेक्टोरेट दिले होते. आणि तिथून पुढं मुस्लिम हे सेपरेट आहेत आणि आम्हाला सेपरेट देश पाहिजे ही भावना बळाच नाही गेली. आणि त्यांना काउंटरला 1909 नंतर म्हणून 1915ला हिंदू महासभेची स्थापना. कनेक्ट होते का? कनेक्ट होते का? तुम्हाला समजतं तेव्हाच का झालं? कारण त्याला पूर्व इतिहास आहे बघा, किंवा असं झालं होतं म्हणून ह्या गोष्टी झालेल्या आहेत सगळ्या. तर नॉन कॉपरेशन मुवमेंट म्हणजे असहकार आंदोलन, त्यानंतर सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट, सिव्हिल डिसओबिडियन्स, सविनय कायदेभंग, मीठ, दांडी यात्रा वगैरे तेव्हा सीन सगळा. आणि एक चले जा वास्तव 1942चं. त्याच्या आधी भरपूर गोष्टी बरं का. हे टुवर्ड्स पार्टिशन, फाळणीकडे जाताना जो काही इतिहास आहे फाळणीपर्यंत जाताना, ह्या सगळ्या गोष्टी तिथं बघणार आहे आपण. फाळणीकडे जाताना नक्की काय काय झालं बाबा, काय भरपूर आहेत त्यात. म्हणजे ऑगस्ट ऑफर आहे, म्हणजे सेकंड वर्ल्ड वॉर सुरू झालं 39ला, मग तिथं ऑगस्ट ऑफर दिलेली. क्रिप्स मिशन आहे तिथं, कॅबिनेट मिशन आहे, वेविल प्लॅन आहे, भरपूर गोष्टी. इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये ते तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायच्या. त्यानंतर काय लास्टला पार्टिशन झाले. आणि ह्याच कंटिन्युएशन कशात आहे माहिती आहे का नंतर तुम्हाला? घटना निर्मिती. मग तुम्ही पॉलिटीमध्ये बघा ते. समजलंय? सिलेबसमध्ये काय अडचण? आता काय बुक लिस्ट? बोला. बरोबर. नाही, ते तर जास्त गरजेचं आहे रिअलमध्ये. पण मी तुम्हाला सांगेल की कोणत्या पद्धतीने जायचं. रेफरन्स बुक तुम्ही ठेवलं पाहिजे यासाठी की तुमचा बेस बनतो त्याच्यावर. ठीक आहे, तुम्हाला रेफरन्स बुक काय गोष्टी आहेत म्हणजे भरपूर, मग पण त्याच्यावर जास्त रिल आहे. म्हणजे माझा ऑनेस्टी पडते बघा तुम्हाला काय असेल बुक लिस्ट मध्ये तुम्ही कोणतंही स्टँडर्ड आता काय मी हे नाही, तुम्हाला क्लासमध्ये नोट्स पण प्रोव्हाइड केला जाईल, त्या बघा विषय नाही. ठीक आहे, तुम्हाला एवढी शाश्वती नक्कीच आहे की बाबा जे काय अवेलेबल सोर्सेस आहेत याच्यापेक्षा प्लस काहीतरी तुम्हाला त्याच्यामध्ये नक्कीच असेल.
या गोष्टी तुम्ही इथं जरी डिक्टेट केल्या ना, म्हणजे तुम्ही सगळ्या गोष्टी समजताना तुम्हाला लिंकेज इथं समजलं असेल बाबा प्रत्येक गोष्ट कशी. म्हणजे एक प्रश्न विचारलेला PYQ जर असेल कोणता, तर त्याचं एक उत्तर आल्यावर थांबत नाही, पण बाकीचे 3 जे काही ऑप्शन आहेत ना ह्याच्यावर पण ॲनालिसिस केलं जातं इथं, आणि ते आपण करून घेणार आहे इथं पूर्ण डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी. पण एक रेफरन्स बुक आहेत काय मॉडर्न इंडियाचं कोणतं पण आहे बघा, म्हणजे गाठार सरांचं घ्या तुम्ही, अनिल कठारे सरांचं घ्या, कोणतंही घ्या, एक रेफरन्स बुक फक्त ठेवा. समाज सुधारकांना तर लिटरली म्हणजे प्रत्येक गोष्टीचं कसं आहे, सगळ्याची जर तुम्ही पुस्तक घेत बसला ना एवढा ढिगारा होईल नसतं हिस्ट्रीचा, मग तेवढं तुम्ही करू शकणार आहे का? कॉस्ट बेनिफिट रेशो बघायचा आहे तुम्हाला. बाकीचे विषय करायचे नाही, मी हिस्ट्री शिकवणार आहे, तुम्हाला सगळं करायचं आहे ना, सायन्स पण करायचं आहे, सगळ्या गोष्टी. त्यामुळे जे बुक लिस्ट आहे ते काय तुम्हाला होऊन जाईल, ते सांगतोच तुम्हाला. कोणतं पण एक गाठार सरांचं घेऊ शकता तुम्ही, अनिल कठारे सरांचं घेऊ शकता. सगळ्यात मेन म्हणजे 11वीचं जुनं स्टेट बोर्डचं पुस्तक कंपल्सरी. काय कंपल्सरी? 11वीचं जुनं स्टेट बोर्ड कंपल्सरी, त्याला ऑप्शन नाही. स्टँडर्ड सोर्सेसला UPSC करता नाही ना, NCERTला जसं असतं तसं इकडं स्टेट बोर्डला नो चॅलेंज. करायचं म्हणजे करायचंच, डायरेक्ट असे उचलून प्रश्न येतात तिथे. आणि मग इथं सगळा डाटा तुम्हाला नंतर कंपाईल करून दिला जाईल सगळा. आणि नोटिफिकेशनचा सिंगल पॉईंट इथं आता नोटिफिकेशनमध्ये काहीच नाही तसं विचार केला तर. नोटिफिकेशन तर डिकोड करावं लागते, ठीक आहे. UPSC किंवा बाकीच्या परीक्षा नोटिफिकेशन जेवढं मोठं असतं एवढं सिलेबस की तिथं अंडरलाईन करून शिकवावं लागतंय तुम्हाला सगळं. इथं नोटिफिकेशन जेवढे त्यामुळे तर सगळं डिकोड करावं लागतंय. तुम्हाला नसतं देताना काय देणार आहे, आधुनिक भारताचा इतिहास, त्याच्या अंडर 20-25 टॉपिक आहेत. थोडक्यात राजकीय एक हिशेबाने म्हणजे राजकीय एक सिरीज जातं, राजकीय इतिहास एक जातो, त्यालाच पॅरलल एक सामाजिक इतिहास जातो, आणि आर्थिक जागरूकता म्हणजे सगळ्या गोष्टी एक स्टोरी. आर्थिक जागरूकता केली म्हणून नंतर समजायला लागलं की बाबा आपण पण आपल्या हक्कांची जाणीव आपल्याला म्हणजे आपल्या हक्कांची पाहिजे असतील आपल्याला, तर आपण पण संघटना स्थापन केल्या पाहिजे. म्हणून पॉलिटिकल संस्था स्थापन झाल्या, बॉम्बे असोसिएशन, पुन्हा सार्वजनिक सभा, मद्रास महाजन सभा वगैरे यांच्यासारखे, ठीक आहे. ह्या सगळ्या स्थापन झाल्या म्हणून नंतर त्याचं कल्मिनेशन काय INC. तर त्यावेळेस समजलं नाही सुरुवातीला, कारण सगळीकडनं बघत होते बाबा कोणत्या मार्गाने मिळवायचं. अमेरिकन रिव्होल्युशन, फ्रेंच रिव्होल्युशन, रशियन रिव्होल्युशन, चायनीज रिव्होल्युशन, इंडियन रिव्होल्युशन नाव ऐकलंय कधी? का बरं? कारण रिव्होल्युशन नाही ना, ती क्रांती नाही ना. आता 1857 शिकताना तुम्हाला ह्या गोष्टी सांगतो मी की रिव्होल्युशन आहे का नाही. 1857च्या मध्ये तिचं काय उठाव आहे, त्याला वेगवेगळी मतं आहेत बघा. आता राज्यसेवा पुढच्या वर्षी डिस्क्रिप्टिव्ह आहे बघा, तेव्हा ह्या गोष्टी तुम्हाला कामात आहे. आणि मी तुम्हाला ह्या पण गोष्टी क्लासरूममध्ये सांगत जाईल. शिपायांची भाऊगर्दी पण म्हणतात काय लोक त्याला, नर फाटक वगैरे. स्वातंत्र्यवीर सावरकर काय म्हणतात त्याला, पहिलं स्वातंत्र्य समर म्हणतात. एलियार रीड आहेत, बरेच लोकांची, TR होम्सची मतं आहेत त्याच्यावर, बरेच लोकांची मतं आहेत त्याच्यावर की नक्की काय होतं 1857. खरंच उठाव होता का, म्हणजे स्वातंत्र्य समर म्हणायसारखं होतं का, किंवा स्वातंत्र्याची पहिली ठिणगी पेटली आपण म्हणतो तिथून, तर खरंच होते का ते, का संस्थानिकच फक्त त्यांचंच माघारी संस्थानं खालसा झालती. 1857लाच का झालं मी तुम्हाला सांगितलं. डलहौसी सांगताना सांगितलं बाबा तुम्हाला, फादर ऑफ मॉडर्न ते इंडिया तुम्ही सांगितलं. टपाल हे बिल्ड केलं, रेल्वे आणली, सगळ्या गोष्टी आपल्यासाठी नाही आणली. त्यांचं ते कच्चा माल कापूस तिकडे न्यायचा होता. लंडन इथल्या कापसावर तयार झाले, इथल्या पैशावर. इंडस्ट्रियल रिव्होल्युशन तेव्हाच का आणली, तिकडे इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झाली ना तेव्हा, औद्योगिक क्रांती, मशीन आल्या होत्या सगळ्या, म्हणून तेव्हाच झालं ना. म्हणून तेव्हा रेल्वे आणली, आपल्याला न्यायसाठी नाही आणली. बरोबर. मग ह्या सगळ्या गोष्टी कनेक्ट करायच्यात प्रत्येक गोष्टी. मग त्या डलहौसीने तिथं संस्थानं खालसा केली, ती भरपूर संस्थानं खालसा केली. दत्तक विधान नामंजूर करायचं, संस्थानं खालसा, म्हणून तर 1857ला झालं ना. डलहौसीने हे केल्यामुळे प्रत्येक गोष्ट लिंक आहे, प्रत्येक गोष्ट लिंक आहे. हे सगळे लिंकच करायचंय. तो लिंक करत गेले की स्टोरी बनते तुमची. स्टोरी प्लस काही फॅक्ट्स आहेत, दॅट्स ऑल. प्रत्येक विषयात आहेत फॅक्ट्स. रेफरन्स बुक तुम्ही एक ठेवायचे तुम्हाला क्लासमध्ये. प्रत्येक गोष्ट रेफरन्स बुक पेक्षा प्लस
ही माझी गॅरंटी आहे तुम्हाला. ठीक आहे, रेफरन्स बुक्सपेक्षा जास्त गोष्टी तुम्हाला, कारण रेफरन्स बुक आहे बघा, ही 10 वर्षापूर्वी आपल्याला पुस्तक आहे आणि क्वेश्चन पेपरमध्ये विचारून झाल्यावर नंतर अपडेट होऊन येतं ती. पण तुम्ही क्वेश्चन पेपर किंवा बाकीच्या गोष्टी अनालिसिस केल्यानंतर सुद्धा या गोष्टींचं व्यवस्थित अनालिसिस करून तुम्हाला त्याच्या आधी देण्याचा इथं प्रयत्न 100% केला जाईल. ठीक आहे, तर सिलेबसमध्ये काय अडचण कोणाला? थांबायचं ऑनलाईन. ओके, थँक्यू.